हॅलो. हॅलो. गुड इव्हनिंग ऑल. ओके चलो. सो आय थिंक ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल सगळ्यांना. हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल. ठीक आहे. चला. होप सो पहिले जे दोन पेपर तुमचे जे काय झाले ते चांगले गेले असतील तुम्हाला. WRE आणि कुठला जो काही इलेक्टिव्ह तुमचा असेल तो. बरोबर बरोबर ना. WREचा एक पेपर झाला आणि इलेक्टिव्ह. WREचं जे काय IMP सांगितलं होतं त्यातलं पडलं होतं. तुम्हाला जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा, कमेंट करा आणि विचारा. ठीक आहे. ओके. सो बघा, याच्यामध्ये आता काही स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये काही डेफिनेशन्स आहेत. हे डेफिनेशन थिअरी मध्ये केले पाहिजेत, करणं गरजेचं आहे. पेपरला जो पहिला क्वेश्चन असतो सॉल्व एनी 5 त्याच्यामध्ये या डेफिनेशन बद्दल विचारलं जातं. ठीक आहे. सो याच्यामध्ये सिंपल सिंपल डेफिनेशन्स आहेत. इलास्टिक कर्व म्हणजे काय, डिफ्लेक्शन म्हणजे काय. इलास्टिक कर्व म्हणजे बीमवर लोड दिल्यावर बीम जसा डिफ्लेक्ट होतो, डिफ्लेक्ट जो होतो बीमचा शेप, त्याला आपण म्हणतो इलास्टिक कर्व. सो हे विचारलेलं आहे. सिंपल सिंपल डेफिनेशन विचारलेलं आहे. डिफ्लेक्शन म्हणजे काय, तर व्हर्टिकल डिस्टन्स बिफोर अँड आफ्टर लोडिंग. तर हे महत्वाचं आहे, हे पण करा. त्यानंतर स्लोप म्हणजे काय. स्लोप काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की जो काही इलास्टिक कर्व असतो, कुठल्याही पॉइंटला जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल तर इलास्टिक कर्वला काय करायचं, टँजंट ड्रॉ करायचं. बरोबर. टँजंट ड्रॉ करा आणि त्या टँजंटनी ओरिजिनल ऍक्सिसशी केलेला अँगल दॅट इज नथिंग बट स्लोप. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. मग रेडियस ऑफ कर्वेचर आर, आर कसं काढायचं वगैरे, हे EI/m हे रेडियस ऑफ कर्वेचर बद्दल. त्यानंतर हे पेपरला मोस्टली विचारलं जातं, महत्वाचं आहे. रिलेशन बिटवीन स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर. रिलेशन बिटवीन स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर हे विचारलं जातं पेपरला. महत्वाचं आहे. 2 मार्कला क्वेश्चन असतो. मॉडेल आन्सर मध्ये किचकट दिलेलं आहे त्यांनी. तुम्हाला ते जर सोपं वाटत असेल तर ते लिहिलं तरी चालेल, नसेल तर तुम्ही हे जर लिहिलं EI × d2y/dx² = mxx, जे डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे इक्वेशन लिहायचं आहे आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचं आहे. E म्हणजे काय, I म्हणजे काय, EI म्हणजे काय, d2y/dx² आणि mxx म्हणजे काय. तर हे सगळं मिनिंग तुम्हाला लिहायचं. जर 2 मार्कला हे विचारलं असेल, आणि 2 मार्कलाच विचारतात, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. सो हे पण थिअरीचा पार्ट पण महत्वाचा आहे. त्यानंतर मग हे डबल इंटिग्रेशन मेथड आपण बघितलेली, की जे काही डिफरन्शियल इक्वेशन असतं, डिफरन्शियल इक्वेशनला फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेट करता त्यावेळेस तुम्हाला स्लोप इक्वेशन मिळतं, पण त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असतो C1. म्हणजे काय स्लोप इक्वेशन आहे त्याला तुम्ही परत इंटिग्रेट करता, d2y/dx² येतं. ठीक आहे. सॉरी, d2y/dx² ला फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं की dy/dx. ज्या इक्वेशन मध्ये dy/dx आहे ते इक्वेशन स्लोपचं असतं, पण याच्यामध्ये कॉन्स्टंट असतो C1. बरोबर. मग या स्लोपच्या इक्वेशनला परत एकदा इंटिग्रेट केल्यावर EI × y येतं. y ज्या इक्वेशन मध्ये आहे ते काय असतं, डिफ्लेक्शनचं इक्वेशन असतं. आणि याच्यामध्ये 2 कॉन्स्टंट आहेत, हा C1 आधीचा आणि हा नंतर C2 चा. मग C1 आणि C2 हे आपल्याला काढावं लागतं. पहिला आपण प्रॉब्लेम मध्ये काढलेला आहे. C1 आणि C2 जे काय कॉन्स्टंट्स आहेत ते कॉन्स्टंट्स काढल्याशिवाय स्लोप आणि डिफ्लेक्शनचे इक्वेशन पूर्ण होत नाही. मग C1 आणि C2 काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, C1 आणि C2 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पाहिजे बाउंड्री कंडिशन. लक्षात येतंय. C1 आणि C2 काढण्यासाठी आपल्याला पाहिजे बाउंड्री कंडिशन. ठीक आहे. बघा, हे बाउंड्री कंडिशन्स पेपरला विचारलेले आहेत. 2 मार्कला, 4 मार्कला 2 कंडिशन विचारले, 2 मार्कला 1 कंडिशन विचारलेले. व्हॉट आर द बाउंड्री कंडिशन्स फॉर फिक्स सपोर्टेड बीम
सिम्पली सपोर्टेड बीम अँड कॅन्टिलिव्हर बीम. तर जो काय फिक्स सपोर्टेड बीम आहे, फिक्स असेल तर स्लोप पण 0 आणि डिफ्लेक्शन पण 0. फिक्स सपोर्ट असेल तर स्लोप आणि डिफ्लेक्शन दोन्ही पण 0 येणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इथं जे आहे सिम्पली सपोर्टेड बीमला म्हणजे सिंपल सपोर्ट जिथं आहे तिथं डिफ्लेक्शन 0 आहे पण स्लोप एक्झिस्ट करतं. डिफ्लेक्शन म्हणजे वाय 0 आहे कारण तिथं सपोर्ट आहे त्यामुळे डिफ्लेक्शन येणार नाही. त्यामुळे डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 0 पण स्लोपची व्हॅल्यू तिथं काहीतरी एक्झिस्ट असणार आहे. दॅट विल नॉट बी इक्वल टू 0. कसं काढतो आपण स्लोपची व्हॅल्यू? हा जो काही इलास्टिक कर्व आहे त्या इलास्टिक कर्वला आपण टँजेंट ड्रॉ करतो आणि या टँजेंटनी हॉरिझॉन्टल ऍक्सिसशी केलेला जो काय अँगल आहे त्याला आपण म्हणतो स्लोप. सिंपल सपोर्टचं झालं. कॅन्टिलिव्हर बीम साठी एक एंड त्याचा फिक्स आहे. फिक्स आहे म्हटल्यावर काय ना दोन्ही पण 0. दोन्ही म्हणजे स्लोप आणि डिफ्लेक्शन बोथ विल बी 0. डीवाय बाय डीएक्स 0 आणि डिफ्लेक्शन पण 0 झालं. ठीक आहे. फ्री एंडला जर तुम्ही बघितला फ्री एंडला कोणच 0 असणार नाही कारण डिफ्लेक्शन तर झालेला तुम्हाला दिसतंय आणि या इलास्टिक कर्वला जर मी टँजेंट ड्रॉ केलं तर तुम्हाला स्लोप पण मिळणार. सो डिफ्लेक्शन अँड स्लोप बोथ विल नॉट बी 0, नॉट इक्वल टू 0. हे बाउंड्री कंडिशन्स पेपरला विचारलेले आहेत. महत्वाचं आहे. बाउंड्री कंडिशन्स महत्वाच्या आहेत, पेपरला विचारलेले आहेत. ठीक आहे. एक बाउंड्री कंडिशन विचारले असेल फॉर सिम्पली सपोर्टेड बीम किंवा फिक्स सपोर्टेड बीम तर तुम्हाला ते लिहिता येणं गरजेचं आहे किंवा 2 मार्कला विचारतात. 2 जर विचारलं 2 कंडिशन्स तर ते 4 मार्कला विचारतात. ठीक आहे. किंवा कदाचित असं सांगतील की असा एंड आहे, एका एंडला काय आहे स्लोप आणि डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 0 आहे, एका एंडला काय आहे स्लोप आणि डिफ्लेक्शनची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. मग कुठला टाईपचा बीम आहे ओळखा असं पण सांगितलं जाईल. ठीक आहे. त्यामुळे हे बाउंड्री कंडिशन्स आणि या बाउंड्री कंडिशनचा आपण वापर कुठं केलेला आहे? C1 आणि C2 फाइंड आउट करण्यासाठी जे कॉन्स्टंट्स येतात डिफरन्शिएट इंटिग्रेट केल्यावर. ठीक आहे. इथं फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं या डिफरन्शियल इक्वेशनला, इथे कॉन्स्टंट आला, इथे कॉन्स्टंट आला. C1 आणि C2 प्रॉब्लेम मध्ये बघू आपण. ते काढण्यासाठी आपण बाउंड्री कंडिशन वापरतो. आणि सगळ्यात महत्वाचे हे केसेस. 8 केसेस आहेत. स्टँडर्ड केसेसवर 1 ते 2 प्रॉब्लेम फिक्स पेपरला पडतात म्हणजे पडतात आणि विचारतात. स्टँडर्ड केसेस 8 आहेत. त्यातले कुठले कुठले करायचे मी तुम्हाला सांगितलंय. केस नंबर 1, 2, 4, 6 आणि 8. 1, 2, 4, 6 आणि 8 एवढे केसेस करायचे. 1, 2, 4, 6, 8 हे परफेक्ट करायचे. याच्यावर आहे असे ऍज इट इज प्रॉब्लेम 6 मार्कला पण पडलेले आहेत. 6 मार्कला सुद्धा म्हणजे मॅक्युलस थेरम, मॅक्युलस मेथड वापरायचं नाही, मॅक्युलस किंवा डबल इंटिग्रेशन मेथड वापरायची गरज नाही. फक्त एवढ्या केसेसचे फॉर्म्युले पाठ करा. 1, 2, 4, 6, 8 हे 5 केसेस आहेत. एवढ्या केसेसचे फॉर्म्युले पाठ करा. ह्याच्यावर कायम क्वेश्चन पेपरला पडलेले आहेत. समजतंय? ही पहिली केस सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड. मग स्लोप मॅक्सिमम कुठं असणार आहे? सपोर्टला, ए आणि बी ला. थिटा ए थिटा बी ही व्हॅल्यू आली WL²/16E आहे. प्लस मायनस डझंट मॅटर, प्लस मायनस डझंट मॅटर किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही करू शकता. पण WL²/16E आहे आणि वाय मॅक्स मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठं असणार आहे? सेंटरला. ते आहे WL³/48E आहे. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला कुठं फसवतात? युनिट सेम देत नाही. 6 मार्कला पण असा प्रॉब्लेम पडतात. सगळ्या तुम्हाला गोष्टी देणार, लेंथ देणार, लोड देणार, ई देणार, आय देणार, सगळं देणार. स्टँडर्ड केस देणार. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड म्हणून सांगणार. ठीक आहे. हे सांगणार ते आणि म्हणतील काय वाय मॅक्स काढा आणि मॅक्सिमम स्लोप काढा. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम स्लोप अँड मॅक्सिमम डिफ्लेक्शन. मग आता स्ट्रेट फॉरवर्ड आहे. केस कुठली आहे ते तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यात काय करतात ते फसवतात. तर ईचं जे काही युनिट आहे, आयचं युनिट आहे हे वेगळं वेगळं देतात. तुम्हाला सगळे युनिट सेम आणायला पाहिजे. एकतर सगळे युनिट किलो न्यूटन मीटर मध्ये आणा. सगळे युनिट काय करा? किलो न्यूटन आणि मीटर. नसेल तर दुसरं काय? न्यूटन आणि एमएम मध्ये आणा. तर न्यूटन आणि एमएम मध्ये आणलेलं कधीही बेटर. न्यूटन आणि एमएम सगळे युनिट्स जे काय आहेत म्हणजे फोर्स युनिट न्यूटन मध्ये येणार, डिस्टन्स जे आहे ते सगळे एमएम मध्ये येणार. सो न्यूटन आणि एमएम मध्ये सगळे युनिट्स कन्वर्ट करा. ते सोपं जाईल, महत्वाचं आहे. आणि असा पडला तर स्टँडर्ड केसवर पण प्रॉब्लेम पडतो जे मी सांगितले 1, 2, 4, 6 आणि 8. ठीक आहे. सो असे हे फॉर्म्युले तुम्ही तेवढेच एक त्याचा एक टेबल तयार करा.
1 2 4 6 8 याचा एक टेबल तयार करा स्लोपचा आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शनचा एक चार्ट तयार करा. ऑलरेडी मी तो करून घेतला तुमच्याकडून. तेवढंच करा. 1 2 4 6 8 स्टँडर्ड साठी म्हणतोय मी. ठीक आहे. सो ही सेकंड केस आहे. हे तर हमखास पेपरला पडतं. हे तर पडतं म्हणजे पडतं युडीएलचं. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युडीएल थिटाची व्हॅल्यू काय आणि वायमॅक्सची व्हॅल्यू काय. थेरीला पण पडतं. थेरीला 2 मार्कला पडतं की सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युडीएल व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्लोप अँड डिफ्लेक्शन असा क्वेश्चन पडतो पेपर. सो थिटाची व्हॅल्यू आणि वायमॅक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. मध्ये तुम्ही कमेंट केलं तरी चालेल. पुढे जाऊ. केस नंबर 3 काय गरजेचं नाही लक्षात ठेवण्यासाठी काही गरजेचं नाही. केस नंबर 4 लक्षात ठेवा. पडलेला आहे बघा मी स्टार केलेला ऑलरेडी. त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे केस नंबर 1 2 4 6 8 हे करा कन्फर्म. याच्यावर थेरीला प्रश्न पडतात नाहीतर प्रॉब्लेम तर पडतो. ठीक आहे. आणि कधी कधी 6 मार्कला प्रॉब्लेम पडलेला आहे लक्षात घ्या. कधी कधी 6 मार्कला प्रॉब्लेम पडलेला आहे. बॅकचा पेपर बघितला का. केस स्कीमचा आता जस्ट पेपर झाला 1-2 दिवस आधी टॉसचा. तो पेपर बघितलाय का कोणी. टॉसचा आता 1-2 दिवस आधी बॅकवाल्यांचा म्हणजे केस स्कीम वाल्यांचा बॅकचा पेपर होता तो. त्यांचा पेपर झाला. तो आहे का पेपर कोणाकडे. नसेल तर सांगा माझ्याकडे आहे. मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवर. तो पेपर बघा तुमच्या लक्षात येईल. तो पेपर माझ्याकडे आहे. मी तुम्हाला तो ग्रुपवर पाठवतो. ठीक आहे. तो मी तुम्हाला सेंड करतो ग्रुपवर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसा पॅटर्न असतो. आता केस स्कीमला वेगळे टॉपिक 6 टॉपिक होते. तुम्हाला 5 टॉपिक आहे. कुठला टॉपिक नव्हता ते सांगतो मी तुम्हाला पुढे. तर हे केस नंबर 4 लक्षात ठेवायचा आहे. 5 लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. 6 नंबर मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग युडीएल. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. 8 नंबर मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. 8 एखाद्या वेळेस नाही ठेवलं तरी चालेल. 1 2 4 6 1 2 4 6 4 केसेस स्टँडर्ड जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट. 8 नंबरची केस तुम्ही नाही लक्षात ठेवली तरी चालेल. ठीक आहे. आता आपण जो एवढी थेरी आपण बघितलेली. मग आपण एक्झाम्पल्स बघितलेले. एक त्यामध्ये टाईप नंबर 1 की बेस्ड ऑन स्टँडर्ड केसेस. तुम्हाला सरळ सरळ बघा असं देणार. तुम्हाला डायग्राम काढायची. पहिल्यांदा काय करायची डायग्राम काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला समजतं की ती केस कोणती आहे. केस कोणती आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे डायग्राम काढून घ्या. ठीक आहे. आता हा काय सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड आहे. आता हे किलो न्यूटन मध्ये दिलंय. हे मीटर मध्ये दिलेलं आहे. हे 200 जीपीए दिलेलं आहे गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर सगळ्यांचं कन्व्हर्जन न्यूटन आणि एमएम मध्ये करायचं. सगळ्यांचं कन्व्हर्जन न्यूटन आणि एमएम मध्ये करायचं म्हणजे तुम्ही कुठेही अडत नाही. आता कसं करायचं काय करायचं सगळे ते आपण घेतलेलं आहे कन्व्हर्जनचं. ठीक आहे. ते पुढे पण आहे. सो बघा हे लेनचं आपण एमएम केलं. किलो न्यूटनचं न्यूटन केलं. जे काय IXX होतं ते एमएम मध्ये काढलं. MM⁴. ई ची व्हॅल्यू जीपीएचं एमपीए. आता हे सगळ्यांना जमतं कसं करायचं काय करायचं. झालं. हे सगळे व्हॅल्यूज काढले. स्टँडर्ड व्हॅल्यू आपली जी काय होती थिटाची त्याच्यामध्ये पुट केलं. जे काय थिटाचं तुम्हाला आन्सर मिळणार ते रेडियन मध्ये मिळणार आहे. डिग्री मध्ये नाही. जे काय तुम्हाला आन्सर स्लोपचं मिळणार आहे दॅट इज इन रेडियन. ठीक आहे. आणि हे जे काय डिफ्लेक्शन असणार आहे ते एमएम मध्ये मिळणार. सगळे युनिट्स बघा मी परत एकदा सांगतो न्यूटन आणि एमएम मध्ये ठेवा. तुम्ही कुठेही अडणार नाही. कुठंच अडत नाही. फक्त कन्व्हर्जन कसं करायचं जीपीएचं एमपीए 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. किलो न्यूटनचं न्यूटन मीटरचं एमएम हे यायला पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. सो असे काय आपण प्रॉब्लेम बघितलेले बघा. हे सगळं कन्व्हर्जन पण आपण बघितलेलं आहे. हे मी सगळं सांगितलेलं आहे. जीपीए टू एमपीए जायचं आहे. केपीए जायचं आहे. पास्कल जायचं आहे. मोठ्या युनिट कडून लार्जर युनिट कडून स्मॉलर युनिट कडे जात असताना मल्टिप्लाय करायला पाहिजे. स्मॉलर युनिट कडून लार्जर युनिट कडे येताना डिव्हाइड म्हणजे मल्टिप्लाय बाय 10⁻⁻ पॉवर करायला पाहिजे. तसं केलं तरी चालेल. हे बघा हे सगळं कन्व्हर्जन आपण बघितलेलं आहे. हे सगळं मी शिकवलेलं होतं तुम्हाला आधी. हे बघून घ्या. हे सगळे लेक्चर तुमच्याकडे अवेलेबल आहेत ऍपवर. ठीक आहे. पहिलंच लेक्चर असणार आहे. पहिल्या टॉपिकचं पहिलं किंवा दुसरं असेल कदाचित. तर बघून घ्या. ओके. आता होमवर्क दिलेले ज्याने ज्यांनी सोडवले ते बघा. केस नंबर 2 आपण हेडिंग देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. एक्झामला असं येणार नाही. ह्या केसचे प्रॉब्लेम हमखास पेपरला पडतात. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युडीएल
फिक्स पेपरला पडतो म्हणजे पडतो प्रॉब्लेम, लक्षात ठेवा. आता युडीएल मध्ये तुम्ही काय गोंधळ घालता, युडीएलचं जे युनिट दिलेलं आहे किलो न्यूटन पर मीटर आहे, हे लक्षात ठेवा. किलो न्यूटन पर मीटर, किलो न्यूटन पर मीटरला काहीच कन्व्हर्जन करायची गरज नाही, ऍज इट इज ठेवायचं किलो न्यूटन पर मीटर. कारण युडीएलचाच प्रॉब्लेम पेपरला पडतो, लिहून घ्या तुम्ही. का? कारण बरेच जण इथे युनिट कन्व्हर्जन करायला चुकतात. 10⁶ न मल्टिप्लाय करतात त्याला, 25 × 10⁶, मग ते न्यूटन एम एम होतं. असं होत नाही, हे युडीएलचं युनिट आहे. युडीएलचं युनिट किलो न्यूटन पर मीटर म्हणजेच न्यूटन पर एम एम असतं, त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. किलो न्यूटन पर मीटर म्हणजेच काय, न्यूटन पर एम एम. समजतं, याला कन्वर्ट करायची गरज नाही. काही बहादर लोक काय करतात, 25 × 10⁶, मग झालं, सगळं तुमचं गणित चुकणार आहे, लक्षात ठेवा. आणि हेच तुमचं कन्फ्युजनचा ते फायदा घेतात, आणि हे युडीएलचं गणित पेपरला पडतं की नाही बघा. सिम्पली सपोर्टेड बीम, त्याच्यावर युडीएल काढा, मॅक्सिमम डिफ्लेक्शन आणि मॅक्सिमम स्लोप डायरेक्ट मेथडनं काढा, फॉर्म्युलानी काढा. तर तुम्हाला सांगितलं असतं की डबल इंटिग्रेशन मेथड वापरा, मॅक्युलस मेथड, डबल इंटिग्रेशन मॅक्युलस मेथड सेम, स्टँडर्ड फॉर्म्युलाने वापरा. त्यांनी काय म्हटलंच नाही, तर तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो हे एक लक्षात ठेवा, जे युडीएलचं युनिट आहे इथं दाखवलंय बघा, किलो न्यूटन पर मीटरचं न्यूटन केलंय, मीटरचं एम एम केलेलं आहे. तर जे किलो न्यूटन पर मीटर आहे तेच न्यूटन पर एम एम येतं, त्यामुळे त्याला कुठल्याही ऍडिशनल फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं नाही किंवा डिवाइड करायचं नाही, किलो न्यूटन पर मीटर असेल तर. ठीक आहे. सो बाकी मग फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, याला काय पर्याय नाही. ओके, बघा हे असे, यात तुम्हाला कुठला टाईपचा पडतो ते सांगतो. हे झालं. आता इथं काय करू शकणार ते, तुम्हाला मॅक्सिमम डिफ्लेक्शनची व्हॅल्यू देणार आणि लोड काढा म्हणतात. मॅक्सिमम डिफ्लेक्शनची व्हॅल्यू ते देणार, मीटर मध्ये देणार, कशात तरी देणार. मॅक्सिमम डिफ्लेक्शन आता इथे एम एम मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, हे जीपीए मध्ये दिलेलं आहे. बघा सगळे युनिट तुम्हाला सेम काही देणार नाही. आय मीटर रेस टू 4 मध्ये दिलंय. हे कन्व्हर्जन्स मध्ये गोंधळ होतो बऱ्याच जणांचा. मीटर रेस टू 4 च एम एम रेस टू 4 करायचं असेल तर 10⁻12 न मल्टिप्लाय करावं लागेल. मीटर मोठं युनिट आहे, एम एम लहान युनिट आहे. सो मीटर रेस टू 4 च एम एम रेस टू 4 करायचं असेल तर जे काही नंबर आहे, जो काय नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला 10⁻12 नी मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे झालं. बाकी कन्व्हर्जन तुम्हाला यायला पाहिजे या टॉपिक मध्ये. स्टँडर्ड केसेसचे पण प्रॉब्लेम 6 मार्कला पडलेले आहेत, 4 मार्कला पडलेले आहेत, इव्हन 2 मार्कला पण पडलेले आहेत. 2 मार्कला पडलं तर स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला देतील, त्यात काही गफलत करणार नाही. 4 किंवा 6 मार्कला जर पडलं तर युनिट मध्ये ते गोंधळ घालणार, एवढं लक्षात ठेवा. युनिट तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड देणार नाही, आणि जर युनिट स्ट्रेट फॉरवर्ड दिलेच तर चांगलीच गोष्ट आहे, अजून सोपं झालं. पण युनिट कन्व्हर्जन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. युनिट कन्व्हर्जन वर आपण एक लेक्चर घालवलंय, एक लेक्चर बघा, मी सगळं ते एक्सप्लेन केलेलं आहे. कुठे गेले ते, हे सगळं मी सांगितलेलं आहे. त्यांना अजून पण युनिट कन्व्हर्जन येत नाही त्यांनी बघा ते लेक्चर, कारण त्याच्यावर मार्क आहे, लक्षात ठेवा. फॉर्म्युला पाठ आहे आणि तुम्हाला युनिट कन्व्हर्जन करता आलं नाही तर मग अवघड आहे. ठीक आहे, युनिट कन्व्हर्जन करता येणं गरजेचं आहे. यात आपण आणखीन एक टाईपचा प्रॉब्लेम बघितलेला, तो म्हणजे कॉमन काढायचं. आठवतंय? कॉमन काढायचं बघा, आठवतंय का? या टाईपचा प्रॉब्लेम बघा, मी इथे स्टार पण केलेला आहे की या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला 4 किंवा 6 मार्कला पडू शकतो. 4 मार्कला या टाईपचा प्रॉब्लेम पडू शकतो. कॉमन काढायचं. काय काय दिलंय, बीम ऑफ स्पॅन दिलंय, सिम्पली सपोर्टेड युडीएल आहे. आता या कंडिशन वरून तुम्हाला केस कोणती आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि युडीएल आहे, म्हणजे केस नंबर बघा, लक्षात ठेवा तुम्ही कोणती आहे. द स्लोप ऍट एंड इज नॉट टू एक्सीड 1 डिग्री. आता देताना डिग्री मध्ये दिलंय. स्लोप आपण कधीही डिग्री मध्ये मेजर करत नाही, स्लोप आपण घेतो रॅडियन मध्ये. डिग्रीचं कन्व्हर्जन तुम्हाला रॅडियन मध्ये करून घेतलं पाहिजे. इथं केलंय आपण. डिग्रीचं कन्व्हर्जन 1 डिग्री आहे, डिग्री टू रॅडियन जायचं असेल तर π/180 न मल्टिप्लाय करावं लागेल. डिग्री टू रॅडियन जायचं असेल तर π/180 न तुम्हाला मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. ते करायला पाहिजे. समजतंय का काय बोलतोय? समज आहे का? हॅलो, तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे.
बघा, मग आता इथं आपण काय केलेलं, तर सर इथं डब्ल्यू दिलं नाही, काय दिलं नाही, आणि मग आउट ऑफ सिलेबस प्रॉब्लेम आहे, असं काही होत नाही, लक्षात ठेवायचं. या टाईपचा एक प्रॉब्लेम पडतो, कॉमन काढायचं, त्याच्यावरून वायमॅक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. पण थिटाचा फॉर्म्युला WL किंवा 0.24 आहे. हा आपण वायमॅक्सचा फॉर्म्युला वापरला आणि यातून थिटाची व्हॅल्यू कॉमन काढली. WL किंवा 0.24 आहे, आठवते का बघा, हे आपण कॉमन काढलं होतं. इथं शिल्लक राहिला 5n/16 आणि या पूर्ण याची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी. हे रॅडियन मध्ये घ्यायचं. 1 डिग्री मध्ये जर तुम्ही घेतलात तर तुम्ही चुकलात. अँगल स्लोप जो आहे तो आपण काढतो रॅडियन मध्ये, लक्षात ठेवायचं, रॅडियन मध्ये. ठीक आहे, मग रॅडियन मधली इथं व्हॅल्यू टाकली, हे टाकलं, तुम्हाला वायमॅक्स मिळालं. या टाईपचा प्रॉब्लेम पेपरला पडणार हमखास, 100% 4 मार्कला पडणार. ठीक आहे. युडीएल चेंज करून हा क्वेश्चन पॉइंट लोड वरती येऊ शकतो का? नाही, अजिबात तसलं काही करायचं नाही. युडीएलचा याला पॉइंट लोड करतो, कुठे गेलं ते, हेच काय का मागचं? नाही नाही, अजिबात तसलं काही करायचं नाही, नाही करायचं. युडीएलचा पॉइंट लोड करतो आणि पॉइंट लोडचा फॉर्म्युला वापरतो. अँसर चुकतो, तुम्ही करून बघा, अँसर मॅच होत नाही, अँसर मॅच होत नाही. तसं करायचं नाही. युडीएल तर युडीएलनी सोडवायचं, सेंट्रल पॉइंट लोड असेल तर सेंट्रल पॉइंट लोडनी सोडवायचं. हे मागचं कुठला, हा आहे का, हा पाहिजे का? युडीएल चेंज करून, हा अच्छा, युडीएल चेंज करून हा क्वेश्चन पॉइंट लोड वर येऊ शकतो का? हो, येऊ शकतो. असं पण घेतलं ना आपण, सगळ्या केसेस मध्ये येऊ शकतो, येऊ शकतो, येऊ शकतो क्वेश्चन. आपण असं पण घेतलं, हे युडीएलचं झालं, असं पुढे घेतलं असेल आपण. एक मिनिट थांबा, कुठंतरी तसं असणार आहे पुढे ते. हे बघा, ही केस आहे, कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग पॉइंट लोड ऍट फ्री एंड. तसा क्वेश्चन पण आपण घेतलेला आहे, जस्ट वेट. आता एक लक्षात घ्या, कॅन्टिलिव्हर बीम आहे, ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा मॅक्सिमम स्लोप आणि डिफ्लेक्शन कुठं असतं? कॅन्टिलिव्हर बीमला मॅक्सिमम स्लोप आणि डिफ्लेक्शन कुठं असतं, सांगा बरं. मॅक्सिमम स्लोप आणि डिफ्लेक्शन कुठं असतं, फिक्स एंडला का फ्री एंडला? व्हॉट इज द लोकेशन ऑफ मॅक्सिमम स्लोप अँड मॅक्सिमम डिफ्लेक्शन, फिक्स एंडला का फ्री एंडला, कुठं असतं? ऑफकोर्स फ्री एंडला असतं, लक्षात ठेवा, फ्री एंडला असतं, फ्री एंडला, करेक्ट. तर फ्री एंडला असतं. तुम्हाला जर म्हटलं फाइंड द स्लोप अँड डिफ्लेक्शन ऍट फ्री एंड, फ्री एंड म्हणजेच तुम्हाला काय म्हणतात ते, की मॅक्सिमम स्लोप आणि डिफ्लेक्शन काढा, मॅक्सिमम स्लोप आणि डिफ्लेक्शन काढा. येस, फ्री एंडला. फिक्सला तर काय असणार आहे, स्लोप आणि डिफ्लेक्शन दोन्ही झिरो, थिटा ए वाय ए दोन्ही झिरो असणार आहे. युनिट कन्व्हर्जन्स बघा, मी परत परत तेच सांगतोय, स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला जे फसवतात, जे गंडवतात, ते कुठं गंडवतात, युनिट मध्ये गंडवतात. 100% प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड असतो, युनिट स्ट्रेट फॉरवर्ड देत नाहीत. युनिट तुम्हाला कन्वर्ट करता येणं गरजेचं आहे. हे किलो न्यूटन दिलेलं आहे, हे मीटर आहे. आता जे काय मोमेंट ऑफ इनर्शिया m⁻⁴ मध्ये, आता हे किलो न्यूटन पर mm², किलो न्यूटन पर mm², मग हे किलो न्यूटन चालत नाही, त्याला न्यूटन करायला पाहिजे, म्हणजे इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय करायला पाहिजे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इथं केलं असेल आपण कुठेतरी, ई ची व्हॅल्यू इथं केलंय बघा. सो हे कन्व्हर्जन्स करता येणं गरजेचं आहे. बाकी फॉर्म्युले तुम्हाला पाठ आहेत, जस्ट तुम्हाला जस्ट फॉर्म्युला वापरायचा आणि सॉल्व्ह करायचं. स्टँडर्ड केसेसचे प्रॉब्लेम सुद्धा 4 मार्कला 6 मार्कला विचारलेले आहेत पेपर. ठीक आहे, असं नाही की मॅक्युलस मेथडच 6 मार्कला पडते, 4 मार्कला पडते, असं काही नाही. ठीक आहे, तसा पॉइंट लोडचा एक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे, मला आठवते कुठंतरी, इथं आहे बघा. हे बघा, हे असं आहे, कॅन्टिलिव्हर आणि फ्री एंडला पॉइंट लोड, असं सिम्पली सपोर्टेड बीम आणि सेंटरला पॉइंट लोड पडू शकतं, पडू शकतो तसा प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, तसा पण प्रॉब्लेम पडू शकतो. तुम्हाला आता इथं थिटाची व्हॅल्यू दिली आहे 0.2 डिग्री, डिग्रीची व्हॅल्यू घ्यायची नाही, त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं पहिलं का, डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करणं गरजेचं आहे. ते केलं, थिटा मॅक्सची व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे,
वायमॅक्स काढायचा, वायमॅक्सचा फॉर्म्युला वापरला, यातून या व्हॅल्यू मधून थिटा मॅक्स ची व्हॅल्यू आपण कॉमन काढली. बरोबर, थिटा मॅक्स ची व्हॅल्यू कॉमन काढली, कारण बाकी आपल्याला काय दिलं नाही, डब्ल्यू दिलं नाही, ई दिलं नाही, आय दिलं नाही. मग सर लोड दिला नाही, ई दिला नाही, आय दिला नाही, कसं सॉल्व्ह करायचं? आउट ऑफ सिलेबस प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम लिहून आला तर मार्क मिळतात का? असलं काहीही मिळत नाही. गिवन लिहिले सर मार्क मिळतात का? नाही, ती अपेक्षाच ठेवू नका तुम्ही. ठीक आहे. सो हे WL² आहे हे कॉमन काढलं आणि याच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू दिली. क्वेश्चन नंबर पण आहे, तुम्ही परत वाटले तर हे व्हिडिओ बघा मागे ऍप मध्ये, आपण सगळं व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं आहे. त्याची व्हॅल्यू इथे टाकली. या टाईपचं जे कॉमन काढायचं टाईप आहे ना, त्याचा एक गणित तुम्हाला पेपरमध्ये दिसणार 100%. आणि ते स्टँडर्ड केस मध्ये पण पडू शकतो. म्हणजे स्टँडर्ड केस आणि असे कॉमन काढायची पद्धत ते एकत्र करून तुम्हाला एक गणित 4 मार्कला पेपरमध्ये दिसण्याची शक्यता आहे. महत्वाचं आहे. समजलं का? सांगा मी काय सांगतोय. हे बघा, हे पॉइंट लोडचं आपण घेतलेलं आहे, असं पण पद्धतीने घेतलेलं आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. हा जो टाईप आहे ना, हा महत्वाचा आहे. कॉमन काढता येणं तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. बऱ्याच जणांना ज्यांनी अभ्यासच केला नाही त्यांना काय वाटणार की डब्ल्यू दिलं नाही, त्यानंतर काय दिलं नाही, ई दिलं नाही, आय दिलं नाही, मग कसा प्रॉब्लेम सुटणार? ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती आहे कॉमन काढून हा प्रॉब्लेम सुटतो. ज्यांनी केलंच नाही त्यांना सुचणारच नाही, त्यामुळे ते आउट ऑफ सिलेबसचे अटेम्प्टच करणार नाही. ठीक आहे, तर असं करू नका. हे परत स्टँडर्ड केसेसचे प्रॉब्लेम आपण सगळे केसेस आपण कव्हर केलेले, पण त्यातले मी तुम्हाला जे केसेस सांगितले ते तेवढे फिक्स लक्षात ठेवा. घेताना आपण सगळेच घेतलेले 1, 2, 4, 6 आणि 8वा पाहिजे लक्षात राहिला तर लक्षात ठेवा. पण मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन 1, 2, 4, 6 वर करा. 1, 2, 4, 6 वर मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन करा. ठीक आहे, पुढं आणि काय होमवर्कला दिलेले टाइम टू टाइम ज्यांनी सोडवलंय त्यांना फायदा होणार 100%. हे बघा, हे सगळे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला आता काय डाऊट आहे याच्यामध्ये विचारा. तुम्हाला काय डाऊट आहे विचारा. हा, आता बघा, हे जे आहे ना, हे बघा, हे 2 केसेसचं कॉम्बिनेशन आहे. हे जे आहे ते 2 केसेसचं कॉम्बिनेशन आहे. लक्षात येते का? बघा इथं काय बघा, असं पण पडू शकतं तुम्हाला 2 केसेसचं कॉम्बिनेशन आणि वायमॅक्स आणि थिटामॅक्स काढा. 2 केसचं कॉम्बिनेशन आणि वायमॅक्स आणि थिटामॅक्स काढा, हे पण तुम्हाला पडू शकतं. बघा काय काय टाईप बघितले. एक कॉमन काढायचं, एक कॉमन काढायचं आणि 2 केसेसचं कॉम्बिनेशन, याच्यावर प्रॉब्लेम पडू शकतात स्टँडर्ड केसेसवर. लक्षात, फिक्स क्वेश्चन पडू शकतं त्याच्यावर. आता इथं काय आहे बघा, कॅन्टिलिव्हर बीम आहे, यूडीएल आहे आणि लास्टला पॉइंट लोड आहे. कॅन्टिलिव्हर बीम आणि यूडीएल, लास्टला पॉइंट लोड, हे 2 केसेसचं कॉम्बिनेशन आहे. 2 केसेसचं कॉम्बिनेशन आहे. 2 केसेसचं कॉम्बिनेशन म्हटल्यावर मग तुम्हाला वायबी म्हणजे मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऍट बी जर काढायचं असेल तर एक तर काय येणार, ड्यू टू यूडीएल आणि ड्यू टू पॉइंट लोड. ड्यू टू यूडीएल आणि ड्यू टू पॉइंट लोड दोघांचं आपण ऍडिशन केलेलं आणि हे आपण काढून घेतलं. यूडीएल ची व्हॅल्यू सेपरेट काढून घेतली, पॉइंट लोडची व्हॅल्यू सेपरेट काढून घेतली आणि मग नंतर दोघांचं ऍडिशन केलं आणि फायनल आपण डिफ्लेक्शन ऍट बी काढले. आठवतंय? 2 केसेसचं कॉम्बिनेशन येऊ शकतं, म्हणजे यूडीएल पण आहे, पॉइंट लोड पण आहे, असं येऊ शकतं. ठीक आहे, मग 2 केसेसचे फॉर्म्युले ऍड करायचे, एवढंच करायचं आपल्याला, जसं इथे केलेलं आहे. हे केस नंबर 8 आहे. चला, आता इथून तुमचं कोर्स सुरू झालं मॅक्युलस मेथड. स्टँडर्ड मेथड मध्ये काय डाऊट आहे विचारा तुम्हाला. स्टँडर्ड मेथड आता आपण जे बघितले त्यात पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितले, कॉमन काढायचा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. दुसरं म्हणजे काय, 2 केसेसचं कॉम्बिनेशन फ्रेम होऊ शकतं. ठीक आहे, वायमॅक्स ची व्हॅल्यू देणार, डब्ल्यू काढा म्हणणार, काहीतरी एक टर्म तुम्हाला मिसिंग देणार आणि ती काढा म्हणून सांग. आलं लक्षात? बोला. स्टँडर्ड केस मध्ये काय डाऊट आहे का? तर मी ऍप्लिकेशन ऑफ मॅक्युलस मेथडला जाणार आहे. मॅक्युलस मेथड मध्ये पण तुम्ही कुठं कुठं गोंधळ घालता ते पण सांगतो. बोला. स्टँडर्ड मेथड सगळ्यांना, म्हणजे त्यात काय डाऊट आहे का? असेल तर कमेंट करा, नसेल तर मी पुढे जातो. बोला.
ठीक आहे, कोणाला काही डाऊट नाही? नाही, ठीक आहे. असेल तर कमेंट करा तुम्ही. आता मॅक्युलस मेथड मध्ये बघा दोन टाईप आहे. एक सिम्पली सपोर्टेड बीम आणि एक कॅन्टिलिव्हर बीम. बरोबर, एक काय आहे सिम्पली सपोर्टेड बीम आणि एक आहे कॅन्टिलिव्हर बीम. सिम्पली सपोर्टेड बीमची प्रोसेस थोडी वेगळी आहे आणि कॅन्टिलिव्हर बीमची प्रोसेस वेगळी आहे. ठीक आहे, वेगवेगळी आहे. काय वेगळं आहे ते सांगतो तुम्हाला. ओके. ठीक आहे, बघा. तर पहिला आपण काय करतो, सगळ्यात पहिलं तुम्हाला MXX इक्वेशन काढता येणं गरजेचं आहे. MXX सॅगिंग हॉगिंग. MXX इक्वेशन काढत असताना सॅगिंग हॉगिंग बघायचं नाही. सॉरी, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बघायचं नाही. साइन कन्व्हेन्शन काय बघायचे, सॅगिंग हॉगिंग बघायचे. पहिल्यांदा हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. कन्सेप्ट काय आहे समजून घ्या. कन्सेप्ट काय आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. EI इंटू D2y बाय dx वर इज इक्वल टू MXX. डिफरन्शियल इक्वेशनला फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेट करता त्यावेळेस D2y बाय dx स्क्वेअरचं होतं dy बाय dx. म्हणजे हे स्लोप इक्वेशन आलं, पण त्याच्यात एक कॉन्स्टंट मिळतो. परत जे काय स्लोप इक्वेशन आहे त्याला परत तुम्ही इंटिग्रेट केलं तर ते मिळतं काय, डिफ्लेक्शन इक्वेशन. डिफ्लेक्शन इक्वेशन कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये y आहे, dy बाय dx इंटिग्रेशन y. आणि मग तुम्हाला परत इथे कॉन्स्टंट मिळतो C2. दोन कॉन्स्टंट तुम्हाला मिळतात, C1 आणि C2. आणि मग हे दोन कॉन्स्टंट जर तुम्हाला काढायचे असतील तर बाउंड्री कंडिशन्स आपल्याला वापरावे लागतात. बाउंड्री कंडिशन्स फिक्स असतात, त्यात काय बदल होत नाही. कसं ते सांगतो. आता बघा, आपण हा अगदी सिंपल प्रॉब्लेम घेतलेला. आता सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये जर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील, सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर, तर माझं असं म्हणणं असेल की तुम्ही कॅन्टिलिव्हर कडे जावं. कारण सिम्पली सपोर्टेड मध्ये बरेच जण रिॲक्शन काढायला चुकतात. आता रिॲक्शन काढायला जर तुम्ही चुकलात तर पुढे एवढा मोठा संसार मांडून काही उपयोग नाही. मार्क तुम्हाला फुल मिळणार नाही. कोणतरी चांगला चेक करणारा माणूस असेल तर तो देईल मार्क तुम्हाला, काही विषय नाही. की बाबा कधी कधी होऊ शकतं रिॲक्शन काढायला चुकलं. ठीक आहे, कधी कधी असं होऊ शकतं. एक मिनिट, जस्ट वेट. ओके, बघा. तर सिम्पली सपोर्टेड बीम, माझं म्हणणं असं असेल की तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर जर असेल तर कॅन्टिलिव्हर क्वेश्चन सोडवा. कारण सिम्पली सपोर्टेड, आणि जर तुम्ही एकदम कॉन्फिडंट असाल तर सिम्पली सपोर्टेड पण सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. पण सिम्पली सपोर्टेड मध्ये तुम्हाला पहिला स्टेप काढलं, तुम्ही आपल्या नॉर्मल मेथडनी म्हणजे मोमेंट घ्या, समेशन FY घ्या, तसं सॉल्व्ह करा. नसेल तर मी स्टँडर्ड फॉर्म्युले पण तुम्हाला सांगितले होते, दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवलेलं. RA चा फॉर्म्युला, RB चा फॉर्म्युला स्टँडर्ड. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले वापरा. नसेल तर आपली कन्व्हेन्शनल मेथड आहे. ए ला मोमेंट घ्यायचं, RB मिळतो, समेशन FY करा, RA मिळतो, फिनिश. अशा पद्धतीने आपण हे सोडवलं. नसेल तर हे पण, याला पण मार्क मिळणार आहे, त्याला सुद्धा मार्क मिळणार आहे, पण हे तुम्हाला फॉर्म्युला आठवायला पाहिजे. ठीक आहे, पुढं मग आपण काय केलेलं, हा, तर सगळ्यात महत्वाचं, आता दोन स्पॅनचा प्रॉब्लेम आहे. दोन स्पॅनचा प्रॉब्लेम आहे, तर आपण कशाला तरी तुम्हाला ओरिजिन मानायला पाहिजे. ओरिजिन तुम्हाला कन्सिडर करायला पाहिजे, एक तर ए ला किंवा बी ला. ठीक आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं तुम्ही कशालाही ओरिजिन कन्सिडर करू शकता, ए ला करा किंवा बी ला करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जनरली आपण लेफ्ट पॉइंट वाल्याला ओरिजिन करतोय. आपण आता ट्विस्ट आहे, तर पुढे सांगतो काय आहे. तर इथं आपण ए ला ओरिजिन केलं, मग हा जर ओरिजिन असेल तर लास्ट स्पॅन कोण झाला बघायचं. दोन स्पॅन आहेत, AC आणि CB. लास्ट स्पॅन कोण झाला, CB झाला. तर तिथं आपण सेक्शन घेतो, आणि या सेक्शनचं जे काही डिस्टन्स आहे X, हे कुठून घेतो आपण, ओरिजिन पासून. हा जो सेक्शन XX घेतला याचं डिस्टन्स ओरिजिन पासून, लक्षात ठेवा, ओरिजिन पासून आपण X मीटर घेतो, बरोबर. आणि मग या पॉइंट लोडचं डिस्टन्स, सगळे डिस्टन्स आपण कुठून घेतो, सेक्शन पासून. मोमेंट आपण कुठं काढतो, सेक्शनला. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे, यात भरपूर गोंधळ घालतात मुलं. मोमेंट डिस्टन्स इथनं घ्यायचं, ए पासून वगैरे असलं करतात, असलं काय करायचं नाही. बघा, कन्सिडर सेक्शन इन लास्ट स्पॅन at a distance x meter from origin.
ओरिजिन पासून आपण सेक्शन घेतला, एक्स मीटर असून केलं. त्यानंतर इथं पेन ठेवायचा. सेक्शनवर पेन ठेवायचा, तुमचा जो काय असेल पेन तो सेक्शनवर ठेवायचा आणि ओरिजिन साइड कडे बघायचं. सेक्शनवर पेन ठेवायचा आणि ओरिजिन कडे बघायचं. आता इथं जे साइन कन्व्हेन्शन तुम्ही वापरणार आहात ते साइन कन्व्हेन्शन सॅगिंग हॉगिंग वापरायचे. कळालं? सॅगिंग आणि हॉगिंग अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज वापरायचं नाही. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कुठे वापरायचे हे कुठेतरी लिहून ठेवा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे ज्यावेळेस तुम्ही सपोर्ट रिएक्शन काढता, आरए आरबी ज्यावेळेस तुम्ही सपोर्ट रिएक्शन काढताय, हे महत्वाच्या गोष्टी मी सांगतोय. सपोर्ट रिएक्शन काढत असताना साइन कन्व्हेन्शन काय वापरणार इथे लिहिलेलं आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे साइन कन्व्हेन्शन वापरायचे. पण ज्या वेळेस तुम्ही बेंडिंग मोमेंट शब्द आला की सॅगिंग आणि हॉगिंग येणार कंपल्सरी. सॅगिंग आणि हॉगिंग, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज येत नाही. ठीक आहे. मग सेक्शन इथं तुम्ही ठेवला. आता हा वर चाललाय म्हणजे सॅगिंग आहे. वर चाललेला फोर्स काय करतो, सॅगिंग बेंडिंग मोमेंट क्रिएट करतो. बेंडिंग मोमेंट आणि मोमेंट वेगळं, बेंडिंग मोमेंट हे वेगळं आहे, मोमेंट हे वेगळं आहे. सो बेंडिंग मोमेंट फोर्स वर चाललाय सॅगिंग 9.375 इंटू एक्स. आलं का? कुठे गेलं? आर ए इंटू एक्स. ठीक आहे. पुढं हे खाली चाललंय 15. आता याचं डिस्टन्स कुठून घेणार तुम्ही, सेक्शन एक्स एक्स पासून घ्यायचं आहे. याचा जे काय डिस्टन्स आहे ते कुठून घेणार, एक्स एक्स पासून. जे काय तुम्ही सेक्शन कन्सिडर केला इथं आपण सेपरेट त्याचा डिस्टन्स काढून घेतलेला आहे. याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगितलेली. काय करायचं, एक्स मधून लोडच्या ओरिजिन कडचं डिस्टन्स मायनस करायचं. आठवतंय? एक्स मधून जो काय लोड आहे त्याच्या ओरिजिन कडचं डिस्टन्स मायनस करायचं. एक्स मायनस 1.5 म्हणजे -15 इंटू एक्स इंटू एक्स मायनस 1.5. मायनस का आलं, हा खाली चाललाय, अँटी क्लॉकवाईज फिरतोय म्हणून नाही. हा खाली चाललाय म्हणजे हॉगिंग बेंडिंग मोमेंट क्रिएट करतो म्हणून मायनस. हा वर चाललाय सॅगिंग. तुम्ही जर लेफ्टला बघताय तर ते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजला मॅच होतंय, नाही असं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही राईटला बघणार त्यावेळेस मॅच होत नाही कॅन्टिलिव्हरला. आता तुम्ही म्हणत असाल सर हे वर चाललंय म्हणजे क्लॉकवाईज फिरतंय की, आणि खाली चाललंय म्हणजे अँटी क्लॉकवाईजच फिरतंय. असं करू नका. सॅगिंग हॉगिंग, बेंडिंग मोमेंट सॅगिंग हॉगिंग, सपोर्ट रिएक्शनला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. फिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे इक्वेशन तुम्हाला मिळालं एम एक्स एक्स. हे इक्वेशन काढणं महत्वाचं आहे. मग आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे, EI इंटू D2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू mxx. mxx ची इथं व्हॅल्यू टाकली. आता डॉटेड लाईन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. केअरफुली डॉटेड लाईन्स तुम्हाला प्लेस कराव्या लागतील. पहिली डॉटेड लाईन इथं पहिल्या स्पॅन मध्ये, इथं जर तुम्ही ठेवलं तर फक्त कोण येणार, 9.375 इंटू एक्स फर्स्ट डॉटेड लाईन. आणि नंतर मग दोन स्पॅन आहेत म्हटल्यावर जेवढे स्पॅन तेवढे डॉटेड लाईन. दोन स्पॅन म्हणजे दोन डॉटेड लाईन येणार. सो हे दोन डॉटेड लाईन्स आले. आणि आता हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. बोला, यात काय डाऊट आहे का? यात काय डाऊट आहे का? असेल तर कमेंट करा. याच्यामध्ये काय डाऊट आहे असेल तर कमेंट करा. बोला. ठीक आहे. बघा, आता हे आपल्याला इक्वेशन मेन मिळालं. मग आता याला आपण फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं. याला काय केलं, इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यावर d2y बाय dx स्क्वेअर झालं dy बाय dx. d2y बाय dx स्क्वेअरचं काय झालं, dy बाय dx झालं. ठीक आहे. आणि इथं एक जो काय कॉन्स्टंट येतो तो पहिल्या स्पॅन मध्येच घ्यायचा आहे, फर्स्ट डॉटेड लाईनच्या आधी. जे काय कॉन्स्टंट येणार आहे, आता इंटिग्रेशन यायला तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. सिंपल टर्म्स आहेत. एक्स असेल तर एक्स स्क्वेअर बाय 2, कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट इंटू एक्स, हे आपण बघितलेलं आहे. सो हे झालं याचं इंटिग्रेशन. जो काय कॉन्स्टंट आला तो C1 फर्स्ट डॉटेड लाईनच्या आधीच घ्यायचं, पहिल्या स्पॅन मध्येच घ्यायच्यात सगळे. मग याचं इंटिग्रेशन झालं. ब्रॅकेट ओपन करायचं नाही. हे सर याला आत मल्टिप्लाय करतो -15 इंटू एक्स, -15 इंटू -1.5 करतो, असलं काहीही करायचं नाही. कळालं? ठीक आहे. ब्रॅकेट तसंच ठेवायचं, एक्स मायनस 1.5 स्क्वेअर बाय 2. ब्रॅकेट ओपन केला तर मग अजून ते किचकट होत जात, सुटतच नाही गणित मग ते. ठीक आहे. मग हे इक्वेशन 1 दिलं. त्यानंतर या इक्वेशन 1 ला परत आपण इंटिग्रेट केलं.
डीवाय बाय डीएक्स वाय झालं. C1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय आहे, कॉन्स्टंट इंटू एक्स, C1 इंटू एक्स आणि प्लस नवीन कॉन्स्टंट आला C. ठीक आहे, हे सगळं सोडवलं आपण. दोन इक्वेशन मिळाले. आता आपला प्रश्न काय आहे, आपला प्रॉब्लेम काय आहे, C1 आणि C2 आपल्याला काढायचं. C1 आणि C2 काढायचं आहे. ठीक आहे, हे कॉन्स्टंट्स काढायचे. कॉन्स्टंट काढायचे तर आपल्याला बाउंड्री कंडिशन वापरणं गरजेचं आहे. बाउंड्री कंडिशन सिम्पली सपोर्टेड बीमला ठरलेले आहे, फिक्स आहे. काय, ऍट ओरिजिन x इक्वल टू 0 y इक्वल टू 0. यात सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये काहीच बदल होत नाही. बघा, बाउंड्री कंडिशन आपण वापरली. ऍट ओरिजिन x इक्वल टू 0 y इक्वल टू 0. हे कुठल्या इक्वेशन मध्ये टाकणार तुम्ही, दुसऱ्या सेकंड इक्वेशन मध्ये टाकायचं. सेकंड हे सिम्पली सपोर्टेड बीम तर सांगतोय, कॅन्टिलिव्हर मध्ये बदल होतो. कॅन्टिलिव्हर मध्ये बदल होतो. काय केलं आपण, ऍट x इक्वल टू 0 y इक्वल टू 0. सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर हेच इक्वेशन तुमचं राहतं, बाउंड्री कंडिशन तुमची राहते. आणि हे इक्वेशन कुठपर्यंत घ्यायचं, हे इक्वेशन कुठपर्यंत घ्यायचं, फर्स्ट डॉटेड लाईन पर्यंतच घ्यायचं. फर्स्ट डॉटेड लाईन पर्यंतच घ्यायचं. बघा इथे दिलेलं आहे, अप टू स्पॅन एसी. एसी म्हणजे कुठलं, फर्स्ट डॉटेड लाईन पर्यंत. मग जिथं आता वाय ला 0 टाकलं आपण, जिथं एक्स तिथं 0 टाकलं. आणि मग C2 चा आन्सर मोस्टली सिम्पली सपोर्टेड बीम असेल 99% C2 ची व्हॅल्यू 0 येते. काय सांगितलं मी, सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर 99%, 1% मी गॅरंटी देत नाही, 99% C2 ची व्हॅल्यू 0 येते सिम्पली सपोर्टेड बीमला. ठीक आहे, बाउंड्री कंडिशन कळाली. एकदा ओरिजिनला घेतला आपण. ऍट ओरिजिन एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 0 असते. ते कसं असतं सगळं डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी डाऊट असेल तर एखादा प्रॉब्लेम बघा तुम्ही सुरुवातीचा ऍपवर, तुम्हाला लक्षात येईल. नंतर दुसरी काय आहे कंडिशन, एकदा तुम्ही ओरिजिनला आला, कसा असता, हा सेक्शन उचलायचा, पेन हा उचलायचा आणि इथं ठेवायचा. इथं ठेवलं तर मग हे जे डिस्टन्स एक्स आपण कुठून मोजलेलं, ए पासून मोजलेलं. ओरिजिनचं डिस्टन्स ओरिजिन पासून काय असतं, 0 असतं. आणि तिथं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 0 असते. म्हणून x इक्वल टू 0, y इक्वल टू 0. आता हा जो सेक्शन आहे तो उचलायचा आणि बी वर ठेवायचा. बी वर ठेवलं, बी हे जे काय आहे, बी ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे, एल. जे काय असेल ते एल, टोटल जे काय बीमचा स्पॅन असेल तो 4 मीटर वर आहे. समजतं का बघा. मग आपण पहिली कंडिशन वापरली ऍट ओरिजिन x इक्वल टू 0, y इक्वल टू 0, हे फिक्सच. दुसरी कंडिशन काय, ऍट x इक्वल टू एल, परत y इक्वल टू 0, कारण तिथं परत सपोर्ट आहे. सो ऍट x इक्वल टू एल, y इक्वल टू 0. एल म्हणजे काय, तुमचा बीमचा स्पॅन टोटल किती आहे, 4 मीटर आहे, तो आपण घेतला. सो इथं टाकलं आणि हे कुठे टाकायचंय, इक्वेशन 2 मध्येच टाकायचंय. इक्वेशन 2 मध्येच हे सगळं प्लेस करायचं. आता बी जो पॉइंट आहे तो सगळ्यात लास्टला आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण इक्वेशन घ्यावं लागेल. पूर्ण इक्वेशन सेकंड डॉटेड लाईन पर्यंत तुम्हाला पूर्ण इक्वेशन घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पुट करायचं आणि C2 ची व्हॅल्यू पण टाकायची 0. इथं टाकली आपण C2 ची व्हॅल्यू 0, x ची व्हॅल्यू जिथं तिथं x आहे तिथं 4 टाकला आपण, y काय होणार, 0 होणार. LHS तुमचं 0 होत आहे. ह्याच्यावरून सॉल्व्ह करत आलात, C1 चा आन्सर तुम्हाला मिळतात. इथं भरपूर जण गोंधळ घालतात, C1 ची व्हॅल्यू काढताना चुकतात. C1 C2 जर तुम्ही चुकलात तर पुढे सगळं चुकत जाणार आहे, लक्षात ठेवायचं. सो C1 मिळालं -15.234. मायनस येतं प्लस येतं, याच्यामध्ये जरा केअरफुली सॉल्व्ह करा, कॉन्सन्ट्रेशन याला पाहिजे. प्लस मायनस मध्ये गोंधळ करू नका. मायनस प्लस ह्याच्यात जर तुम्ही गोंधळ घातला तर सगळं पुढे इक्वेशन चुकत जाणार आहे, फायनल आन्सर तुमचं चुकणार आहे. सो आता मला C1 मिळालं, C2 मिळालं. बाउंड्री कंडिशन सिम्पली सपोर्टेड बीमला फिक्स आहे. पहिली बाउंड्री कंडिशन ऍट ओरिजिन x इक्वल टू 0, y इक्वल टू 0. त्यानंतर दुसरी कंडिशन ऍट x इक्वल टू एल, y इक्वल टू 0. सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर फिक्स आहे, यात काही बदल होत नाही. आलं लक्षात, यात काही बदल होत नाही बाउंड्री कंडिशन मध्ये. ओके, त्यानंतर पुढे गेलो आपण, हे C1 काढलं. मग आपण काय केलं, हे जे काय C1 C2 च्या व्हॅल्यू होत्या त्या इथे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुट केल्या. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये आपण पुट केल्या.
बरोबर. इक्वेशन 1-2 मध्ये पुट केलं आणि ते आपण रिराईट केलं ऍज इट इज आपण ते काय केलं, रिराईट केलं. ओके, हे रिराईट केलं आपण ऍज इट इज. आणि याला आपण ज्याचं डीवाय बाय डीएक्स त्याला स्लोप म्हणलं आणि ज्याच्यात वाय आहे त्याला आपण डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणलं. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, काय विचारलंय बघा, काय विचारलंय बघा. फाइंड द डिफ्लेक्शन अँड स्लोप अंडर द पॉइंट लोड. पॉइंट लोडच्या खाली म्हणजे सी पॉइंटला तुम्हाला स्लोप पण काढायचा आहे, डिफ्लेक्शन पण काढायचं. ठीक आहे, सी पॉइंटला काढायचं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार, सी ओरिजिन पासून किती अंतरवर आहे बघायचं. सी ओरिजिन पासून किती अंतरवर आहे, 1.5, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू झाली 1.5. ठीक आहे, जर तुम्हाला स्लोप काढायचा आहे तर स्लोप इक्वेशन मध्ये बघा, हे इक्वेशन आपल्याकडे तयार आहे. कुठे गेलो, इथं. तुम्हाला स्लोप काढायचा आहे तर स्लोप इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1.5 तुम्हाला पुट करायला पाहिजे. एक्स इक्वल टू 1.5 का पुट केलं, कारण सी हा ओरिजिन पासून किती डिस्टन्सवर आहे, सी हा ओरिजिन पासून 1.5 डिस्टन्सवर आहे, म्हणून एक्स ची व्हॅल्यू ठेवली. तिथं डीवाय बाय डीएक्स तुमचं होणार थिटा सी. हे स्लोप इक्वेशन मध्ये पुट केलं. कुठपर्यंत घ्यायचा, फर्स्ट डॉटेड लाईन पर्यंत घ्यायचं, कारण सी हा जो पॉइंट आहे तो पहिल्या स्पॅन मध्ये येतो. ठीक आहे, ही ट्रिक असे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पहिल्या डॉटेड लाईन पर्यंत घ्यायचं. इथं जरी तुम्ही 1.5 टाकला तरी झिरोच होतोय सगळं, त्यामुळे ते येतच नाही. तरी पण फर्स्ट डॉटेड लाईन पर्यंत इक्वेशन घेतलं आपण, डीवाय बाय डीएक्स थिटा सी झालं. एक्सच्या ठिकाणी 1.5 टाकले इथलं, हे घेतलं, हे सगळं सॉल्व्ह केलं आणि लास्टला ईआय ने आपण डिवाइड करतो. ईआय ने आपण डिवाइड करतो. आता महत्वाचं ई आणि आयचं कन्व्हर्जन, हे महत्वाचं. ई आणि आयचं कन्व्हर्जन, याला ई आय ने डिवाइड केलंय. आय तुम्हाला जे दिलं बघा, इथं आपण आता जे लोड आपण घेतले सगळे, इथं कशात होतं, किलो न्यूटन, आणि डिस्टन्स कशात आहे, मीटर मध्ये. बघा, हे लोड किलो न्यूटन मध्ये आहे, डिस्टन्स मीटर मध्ये आहे. सगळं आपण घेतलं किलो न्यूटन मीटर. पण तुम्हाला ई देताना तरी कशात दिलेला आहे, एमएम मध्ये. आय दिला देताना MM/4 मध्ये दिलाय. आतापर्यंत आपण सगळे कॅल्क्युलेशन किलो न्यूटन आणि मीटर मध्ये केलं. याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायला पाहिजे, MM/4 चं मीटर/4 मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. MM लहान युनिट आहे, मीटर मोठं युनिट आहे. MM लहान, मीटर मोठं. लहान युनिट कडून मोठ्या युनिट कडे जात असताना तुम्हाला 10⁻⁻ पॉवर न मल्टिप्लाय करावं लागतं. आणि मग ते इथं आलं बघा, MM/4 चं मीटर/4 करायचं असेल तर जे काय नंबर आहे त्याला 10⁻12 ने आपण मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, मग हे मीटर मध्ये आलं. ऍज इट इज ही व्हॅल्यू जर तुम्ही इथं वापरला तर ते चुकणार. इथं बघा, आय ची व्हॅल्यू आपण ही वापरली, 2 × 10⁻7 नाही, ते कशात आहे, MM मध्ये. मग मगाशी तर तुम्ही सर म्हटलं सगळं न्यूटन आणि MM मध्ये घ्या, ते कुठं, स्टँडर्ड केस मध्ये. ते स्टँडर्ड केस मध्ये घ्यायचं सगळे, एकतर न्यूटन आणि MM मध्ये. आता इथं आपण काय केलंय, सगळे जे फोर्सेस आहेत ते सगळे किलो न्यूटन आणि मीटर मध्ये घेतलेत ना. हे किलो न्यूटन मध्ये, डिस्टन्स मीटर मध्ये, आणि देताना त्यांनी आय ची व्हॅल्यू MM मध्ये दिली. चालणार नाही, त्याला मीटर मध्ये करायचं. मी मगाशी सांगितलं, एकतर किलो न्यूटन मीटर मध्ये, नाहीतर न्यूटन MM मध्ये. तो किलो न्यूटन मीटर मध्ये, आता हे मीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर काय आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं, कसं आलं 10⁻12 कसं आलं हे पण सांगितलेलं आहे. आता हे जे ई आहे, न्यूटन पर MM² आहे ना, याचं कन्वर्जन मला किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचंय. तर फायनल मी तुम्हाला काय सांगितलं, जे काय नंबर आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 10⁻3 ने मल्टिप्लाय करायचं. कसं करायचं ते इथं सगळं सांगितलंय मी तुम्हाला एक्सप्लेन करून. ठीक आहे, न्यूटन पर MM² मला काय करायचंय, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायला पाहिजे. मग त्याला जे काय नंबर आहे तुमचा ईचं दिलेला आहे त्याला 10⁻3 ने फायनल मल्टिप्लाय करायचं. मोमेंट ऑफ इनर्शियाला 10⁻12 नी, -12 नी, आणि यंग्स मॉड्युलसला 10⁻3 नी मल्टिप्लाय करायचं. ई तुम्हाला मिळालं, हे बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे सगळं. आणि कसं आलं हे पण पाहिजे असेल तर ते पण डिटेल इथं सॉल्व्ह करून दिलेलं आहे सगळं. डन. त्यामुळे इथं ई आणि आय ची व्हॅल्यू टाकत असताना किलो न्यूटन मीटर मध्ये तुम्हाला इथं पुट करायला पाहिजे. थिटा सी तुम्हाला मिळाले. आता ज्यावेळेस तुम्हाला डिफ्लेक्शन काढायचं आहे
त्यावेळेस तुम्ही डिफ्लेक्शन इक्वेशन मध्ये जायचं. स्लोप काढायचं असेल तर स्लोप इक्वेशन मध्ये जावा, डिफ्लेक्शन काढायचं असेल तर डिफ्लेक्शन इक्वेशन मध्ये जा. दोन्ही इक्वेशन आपल्याकडे रेडी आहेत. दोन्ही इक्वेशन रेडी आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये पण मग आता तुम्हाला डिफ्लेक्शन एट सी काढायचं. एक्स ची व्हॅल्यू 1.5 पुट करा इथपर्यंतच, तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळेल वाय सी. बघा हे असं बोला वाय सी मिळालं. सो वाय सी आणि थिटा सी तुम्हाला या दोन्ही गोष्टी मिळाल्या. हे मी तुम्हाला स्टेप्स पण लिहून दिल्या होत्या. कसं करायचं काय करायचं हे स्टेप्स पण मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ठीक आहे बोला. हे झालं सिम्पली सपोर्टेड बीम्स. याच्यात काय डाऊट आहे का सांगा बोला. याच्यात तुम्हाला काय डाऊट आहे का बोला. नसेल तर मग मी आता याच्यात जातो कॅन्टिलिव्हर बीम. बोला काय डाऊट आहे का. येस हा सिम्पली सपोर्टेड बीमचा पॅटर्न आहे. मोस्टली सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये C2 ची व्हॅल्यू 99% झिरो येते. C2 ची व्हॅल्यू 99% काय येते झिरो येते. आणि C1 तुम्हाला काढायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघितलेला. इथं 2 पॉइंट लोड होते. इथं 1 2 3 स्पॅन आहे म्हटल्यावर 3 डॉटेड लाईन्स येणार. रिएक्शन व्यवस्थित काढा. परत एकदा सांगतो 3 डॉटेड लाईन आल्या 1 2 3. ठीक आहे. MXX इक्वेशन काढत असताना सगळे डिस्टन्सेस सेक्शन पासून घ्यायचे. वर जात असेल तर सॅगिंग, फोर्स खाली येत असेल तर हॉगिंग. ठीक आहे. फोर्स वर जात असेल तर सॅगिंग, फोर्स खाली येत असेल तर हॉगिंग घ्यायचं. क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे चलो 20 कुठे आहे. क्वेश्चन नंबर 20 पाहिजे. जस्ट वेट. बोला तुम्हाला काय डाऊट्स असतील तर विचारा. तुम्हाला दुसऱ्या टॉपिक मधले पण डाऊट्स असतील तर विचारा. मी 1 बाय 1 टॉपिक सगळं कव्हर करणार आहे. तुम्हाला जर आता वेगळ्या टॉपिक मधला जर काय डाऊट पाहिजे असेल तर तेही विचारा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 20 इथे आहे बघा. क्वेश्चन नंबर 20. ओके ठीक आहे. हा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे बघा. हा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या स्कीमला हा पडेल असं मला काही वाटत नाही. तुमच्या स्कीमला हा क्वेश्चन पडेल असं मला काही वाटत नाही. तरी पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो बघा. क्वेश्चन नंबर कितवर 20 ना. आता बघा इथं जो आहे क्वेश्चन बघा इथं काय केलं त्यांनी ते सांगतो. आय थिंक ते UDL एवढंच असणार आहे. हे बघा असा जो क्वेश्चन आहे हे सांगणारच होतो मी तुम्हाला. बघा आता असा जो क्वेश्चन आहे याच्या आधी पण एक आपण क्वेश्चन सोडवला आहे. जस्ट वेट ते पण सांगतो मी तुम्हाला. 1 मिनिट थांबा. पहिला त्याची कन्सेप्ट काय ती समजून घ्या तुम्ही. जस्ट वेट सांगतो तुम्हाला काय आहे हे सगळं सांगतो. हा क्वेश्चन नंबर 19. 20 च्या आधी 19 बघा. क्वेश्चन 20 च्या आधी 19 बघा मग तुम्हाला 20 सांगतो. आता इथं बघा इथं जो बीम आहे. आता तुम्ही नेहमीप्रमाणे जर असं केलं एला जर तुम्ही ओरिजिन म्हटलं तर ठीक आहे म्हणू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. एला जर तुम्ही ओरिजिन म्हटलं तर लास्ट स्पॅन कोण झाला BC. मग या प्रॉब्लेम मध्ये UDL आहे तर UDL काय पाहिजे लास्ट स्पॅन पर्यंत कंटिन्यू पाहिजे. UDL काय पाहिजे
लास्ट स्पॅन पर्यंत कंटिन्यू पाहिजे किंवा लास्ट स्पॅन मध्ये तरी युडीएल पाहिजे. पण जर मी ए ला ओरिजिन म्हटलं तर लास्ट स्पॅन बीसी आहे, बीसी वर युडीएल आहे का? नाही. त्यामुळे सध्या मी ए ला ओरिजिन या ठिकाणी म्हणू शकत नाही. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, सी ला ओरिजिन म्हटलं. ठीक आहे, सी ला ओरिजिन म्हटलं, मग लास्ट स्पॅन कोण झाला? ओरिजिन म्हणजे इथून सुरुवात झाली. सी ला ओरिजिन म्हटलं, लास्ट स्पॅन कोण झाला? बी ए. लास्ट स्पॅन झाला बी ए. बी ए वर युडीएल आहे का? आहे. तर मग सीबी वर नाही. ठीक आहे, असू दे, काय विषय नाही. सी ला ओरिजिन म्हटलं, लास्ट स्पॅन कोण आहे? बी ए. बी ए वर युडीएल आहे का? आहे. म्हणून आपण सी ला ओरिजिन घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. सी ला ओरिजिन घेऊन आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. आम्हाला सर ए ला ओरिजिन घेऊनच सोडवायचं आहे. मला सी ला ओरिजिन घ्यायचं नाही, आम्हाला ए लाच ओरिजिन घ्यायचं आहे. ठीक आहे, ए ला जर तुम्हाला ओरिजिन कन्सिडर करायचं असेल तर काय करायचं? एक्स्ट्रा युडीएल घ्यायचं, आणि तेच आपण तिथं केलेलं आहे. म्हणजे काय करायचं? ए ला जर मी ओरिजिन म्हटलं तर लास्ट स्पॅन कोण झाला? बीसी. बीसी वर युडीएल आहे का? मग नाहीये. मग काय करायचं? तर काही लोक असं म्हणणार की नाही सर, आम्हाला सी ओरिजिन घ्यायचं नाही, एच घ्यायचं आहे. ठीक आहे, मग याच्यावर एक्स्ट्रा युडीएल घ्यायला पाहिजे. किती घेणार? हा जेवढा आहे तेवढाच, 20 किलो न्यूटन पर मीटरचाच मी काय केला? एक्स्ट्रा युडीएल घेतला, जो नव्हता बीम मध्ये ऑलरेडी. मग त्याला कॅन्सल करायला परत खालून एक युडीएल घ्यावा लागतो असं. म्हणजे एकमेकांना बॅलन्स करतात. लक्षात येते का? तुमच्याकडे 100 रुपीज आहेत, तुम्हाला मी 5 रुपये दिले आणि कोणतरी तुमच्याकडून 5 रुपये काढून घेतले. 100 रुपीज आहेत, तुम्हाला कोणतरी 5 रुपये दिलं, मी दिले, आणि 5 रुपये कोणतरी काढून घेतलं, परत तुमच्याकडे 100 रुपयेच राहिले. म्हणजे बॅलन्स. तसा हा प्रकार केलाय आपण. इथं काय केलं? एक्स्ट्रा युडीएल घेतलं वरून असा. ठीक आहे, आणि सेम आपण काय केलं? खालून युडीएल लावलं असं. म्हणजे एकमेकांना ते दोघेही बॅलन्स करतात, म्हणजे असून नसल्यासारखे आहेत ते दोघे. ठीक आहे, मग आता तुम्ही एला ओरिजिन घेऊ शकता आणि मग इथं तुम्ही सेक्शन घ्यायचं. पण हे किचकट आहे, हे किचकट आहे. या केसमध्ये असं करण्यापेक्षा, या केसमध्ये असं करण्यापेक्षा मग मी तुम्हाला काय सांगितलं सोपं? बघा, मी काय म्हणलं, इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. काय कसं सॉल्व्ह होतोय? सी ला जर मी ओरिजिन म्हटलं तर लास्ट स्पॅन बी ए आहे, त्याच्यावर युडीएल घेतलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर एक्स्ट्रा युडीएल घेण्याच्या झंझटीत पडू नका. सी ला तुम्ही ओरिजिन पकडा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. लास्ट स्पॅन तुमचा बी ए झाला, तिथे तुम्हाला सेक्शन घ्यावं लागेल. तिथं सेक्शन तुम्हाला घ्यावं लागेल आणि मग रिएक्शन तर तुम्हाला काढावं लागणार. हे कळालं का? क्वेश्चन नंबर 19 कळालं का? मग 20 कळेल. आता बघा, मग 20 कळेल. मग 20 मध्ये काय केलंय त्यांनी? तुम्ही असं करताय का म्हणून त्यांनी काय केलं? बरोबर युडीएल मध्ये दिलं. युडीएल काय दिलं? असा बीम आहे, ठीक आहे, आणि बरोबर युडीएल काय दिलं त्यांनी? असा मध्ये युडीएल दिला. हा ए पॉइंट आहे, ठीक आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे. आता तुम्ही मला सांगा, ओरिजिन कोणाला घेणार? ए ला घेणार का डी ला घेणार? ए ला का डी ला? आता तुम्ही जो ओरिजिन आहे तो ए ला घेणार का डी ला घेणार? ए ला जर ओरिजिन घेतलं तर लास्ट स्पॅन झाला सीडी, युडीएल आहे का? नाही, ए ओरिजिन घेऊ शकत. डी ला ओरिजिन घेतलं तर लास्ट स्पॅन झाला बी ए, त्याच्यावर युडीएल आहे का? नाही, डी पण तुम्ही घेऊ शकत नाही. मग काय केलं आपण? आता मी ए ला ओरिजिन घेणार आहे, ठीक आहे, ए ला काय करणार आहे? मी ओरिजिन घेणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम. मग मला काय करायला पाहिजे? ए ओरिजिन असेल तर सीडी लास्ट स्पॅन आहे, त्याच्यावर मला एक्स्ट्रा युडीएल घ्यावा लागेल, जो एवढा आहे. ह्याची इंटेन्सिटी जेवढी आहे तेवढंच, 5 किलो न्यूटन पर मीटर आहे, तेवढाच एक्स्ट्रा युडीएल घेतला आणि त्याला खालून बॅलन्स करायला पाहिजे, एक एक्स्ट्रा युडीएल परत खालून घ्यावा लागेल. असं सेम, हे पण 5 आहे, हे पण 5, हे पण 5. जर ओरिजिन तुम्हाला ए ला कन्सिडर करायचं असेल तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजे. पण मला वाटत नाही की स्कीमला हा क्वेश्चन पडेल, पण क्वेश्चन नंबर 19 पडण्याचे चान्सेस आहेत. या टाइपचा क्वेश्चन पडेल असं मला काही वाटत नाही. ठीक आहे, बोला, हे कळालं का? का अजून याच्या पुढचं पाहिजे?
PYQs करू की डिस्कस? काय विषय नाही. कुठलं पाहिजे तुम्हाला क्वेश्चन पेपर पाठवा, आपण उद्या त्याला डिस्कस करू. कुठले पाहिजे तुम्हाला सांगा, ते आपण डिस्कस करू. PYQ फक्त के स्कीमचे तुमचे बघा, आय स्कीमचे बघा लागला तर तुम्हाला त्यात वेगळे क्वेश्चन दिसतील. के स्कीमचे तुमचे PYQ बघा. तो जो पेपर पडला ना तो मी सोडवून घेणार आहे. तुम्ही सांगा मला डाऊट. मी प्रत्येक टॉपिक बद्दल डिस्कस करणारच आहे. मी प्रत्येक टॉपिक बद्दल एक एक टाईपचा मी जो काय प्रॉब्लेम आहे तो मी डिस्कस करणार आहे आणि नंतर PYQ घेणार. प्रत्येक टाईप जो आहे, बरं तुम्ही कुठं चुकता ते मी तुम्हाला सांगतोय. भरपूर जण असे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात की नाही हे असं प्रॉब्लेम वाचून जातात. प्रॉब्लेम वाचून गेला तर ते चुकणार तुम्ही. सॅगिंग, हॉगिंग या अशा बऱ्याच गोष्टी ज्या मगाशी तुम्हाला सांगितल्या त्या माहित पाहिजे. ज्यांनी सॉल्व्ह केलाय प्रॉब्लेम त्यांना माहितीये, ज्यांनी नाही केला त्यांना ते कळणार पण नाही. मी काय सांगतोय. PYQ घेऊ. कुठले PYQ पाहिजे क्वेश्चन पेपर सेंड करा मला. कुठले पाहिजे तुम्हाला ते क्वेश्चन पेपर मला सेंड करा, आपण ते सॉल्व्ह करू. उद्या 3 तास आपण PYQ वरच डिस्कशन करू. काय विषय नाही. बघा हे कळालं का? जान्हवी काय डाऊट आहे, क्लिअर झालं का सांगा, बोला. MXX तुम्हाला पाहिजे तर आता इथं सेक्शन आपण घेतला, इथं सेक्शन घेतला, ठीक आहे. तर हा फोर्स वर चाललाय म्हणजे सॅगिंग 10 इंटू डिस्टन्स काय आलं, एक्स आलं. पुढं आता हा पूर्ण युडेल घ्यायचा येलो कलरचा. युडेल असेल तर मी तुम्हाला ट्रिक काय सांगितलेली, हा खाली चाललाय म्हणजे हॉगिंग -5. युडेलचं डिस्टन्स किती आहे, x-1. युडेल असेल तर त्याच्या डिस्टन्स स्क्वेअर करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. स्क्वेअर करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. सो -5 हा येलो कलरचा पूर्ण घ्यायचा अखंड, एक्स्ट्रा आणि आधीचा पूर्ण कंबाईन घ्यायचा. -5 इंटू x-1 चा स्क्वेअर बाय 2. आणि आता हा रेड कलरचा युडेल वर चाललाय, एवढाच युडेल आहे तो. हा वर चाललाय, वर चाललाय म्हणजे सॅगिंग बेंडिंग मुवमेंट. सॅगिंग म्हणजे प्लस येणार, +5 इंटू याचा डिस्टन्स बघा, युडेलच्या मागचं डिस्टन्स किती आहे, एक्स मधून हे किती झालं, 5 झालं. हा रेड कलरचा युडेल सी पासून चालू झाला, सी च्या मागचं डिस्टन्स तुम्हाला मायनस करावं लागेल. सो हे x-5 आलं. एवढं डिस्टन्स घ्यायला लागतो तुम्हाला आणि त्याचा स्क्वेअर बाय 2. बोला हे कळालं का नाही कळालं अजून पण? हे कळालं का सांग, बोल. क्लिअर आहे? आपण सगळ्या व्हरायटीचे प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत. बोला. ठीक आहे, डन झालं. पण मला वाटत नाही की अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला पडेल. अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला पडेल असं मला काही वाटत नाही. पण क्वेश्चन नंबर 19 जो आहे, 19 त्या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला पडू शकतो. आणि असा जर पडलाच तर 6 मार्कला पडेल तुम्हाला. ठीक आहे, चलो. सो आता कॅन्टिलिव्हरचं तुम्हाला एक सांगतो फक्त, आणि मग पहिल्या टॉपिकचं झालं. आणि तुम्हाला कुठले PYQ पाहिजेत ते सांगा, ते मला पाठवा, त्याच्यावर आपण डिस्कशन करू. बोला. आता हा कॅन्टिलिव्हर मध्ये आपण काय करतो बघा, कंपल्सरी आपण फ्री एंडला ओरिजिन मांडतो. कॅन्टिलिव्हरला आपण काय करतो, फ्री एंडला फोर्थ मधील घ्या. म्हणजे काय, फोर्थ म्हणजे काय, फोर्थ युनिट. ठीक आहे, आता हे कॅन्टिलिव्हरचं सांगतो मग पुढे जाऊ. बघा आता कॅन्टिलिव्हरला कंपल्सरी फ्री एंडला तुम्हाला ओरिजिन कन्सिडर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि मग इथं जर ओरिजिन घेतलं तर लास्ट पॅडला तुम्हाला इकडचा लास्ट पॅड येणार आहे, तिथं आपण सेक्शन घेणार. रिॲक्शन काढायची गरज नाही कॅन्टिलिव्हरला, तुम्हाला कॉलेजमध्ये तसं शिकवलं असेल, पण मला तर काय वाटत नाही रिॲक्शन काढायची. तुम्ही काढणार असाल तर बिनधास्त काढा, ते तुमच्या पद्धतीने तुम्ही सोडवा. पण रिॲक्शन न काढता कंपल्सरी कॅन्टिलिव्हरला तुम्हाला फ्री एंडला ओरिजिन कन्सिडर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्यानुसार MX काढायची पद्धत तुम्हाला माहिती आहे.
आता याच्यात काय बदल आला एवढं सांग. हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. याला आपण फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं. ठीक आहे. कॉन्स्टंट आला C1. आता इथं बाउंड्री कंडिशन जे वापरायचे ते दोन्ही बाउंड्री कंडिशन फिक्स्ड एंडलाच वापरायचे. ऍट x इक्वल टू L, y इक्वल टू 0. हे बघा, ऍट फिक्स्ड एंड पुट x इक्वल टू L. L म्हणजे बीमचा टोटल स्पॅन. बीमचा टोटल स्पॅन किती आहे? 4 मीटर आहे. टोटल 4 मीटर आहे. फिक्स एंड आहे. फिक्स एंडला स्लोप पण 0, डिफ्लेक्शन पण 0. फिक्स एंडला स्लोप पण 0 आणि डिफ्लेक्शन पण 0, दोन्ही 0 येणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ऍट x इक्वल टू L डिवाइड बाय dx इक्वल टू 0 पूर्ण इक्वेशन घ्यायचं तुम्हाला. पहिले इक्वेशन पूर्ण घ्यायचं आहे. कॅन्टिलिव्हर मध्ये आपण जे डिफरन्शियल इक्वेशन घेतलंय त्याला आपण फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं, लगेच आपण कॉन्स्टंट काढलेला. सिम्पली सपोर्टेड मध्ये तसं केलेलं नाहीये. पहिला फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं, परत सेकंड टाइम इंटिग्रेट केलं आणि मग C1 C2 काढलेला आहे. कॅन्टिलिव्हरला तसं नाही केलेलं. आपण डिफरन्शियल इक्वेशनला फर्स्ट टाइम इंटिग्रेट केलं, लगेच C1 काढून घेतलं. बाउंड्री कंडिशन इथं ओरिजिनची वापरायची नाही. ऍट x इक्वल टू L डिवाइड बाय dx इक्वल टू 0. नंतर मग काय केलं आपण, ही जी काय C1 ची व्हॅल्यू आली होती, ती इथं पुट केलं आणि स्लोप इक्वेशन आपण रिराईट करून घेतलं. स्लोप इक्वेशनला परत इंटिग्रेट केलं, C2 आला. परत ऍट x इक्वल टू L, y इक्वल टू 0 पुट केलं. आता x इक्वल टू L एकदा डिवाइड बाय dx इक्वल टू 0 करायचं, एकदा y इक्वल टू 0 करायचं, कारण फिक्स एंडला स्लोप आणि डिफ्लेक्शन दोन्ही 0 असतात. त्याच्यावरून C2 काढलं. C1 आणि C2 च्या व्हॅल्यूज कॅन्टिलिव्हर मध्ये येतात, 0 कोणी येत नाही. झालं. त्यानुसार मग तुम्हाला कुठं काय विचारलेलं आहे त्यानुसार x ची व्हॅल्यू येणार. तुम्हाला स्लोप, डिफ्लेक्शन, स्लोप विचारला असेल तर स्लोप इक्वेशन वापरायचं, डिफ्लेक्शन विचारला असेल तर डिफ्लेक्शन इक्वेशन वापरायचं. ठीक आहे. आणि त्यानुसार स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं. बोला. बघा, हे आहे फक्त E आणि I चं कन्व्हर्जन लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहे. कॅन्टिलिव्हर मध्ये बाउंड्री कंडिशन ऍट x इक्वल टू L, y इक्वल टू 0, ऍट x इक्वल टू L डिवाइड बाय dx इक्वल टू 0. तसं सिम्पली सपोर्टेड मध्ये ऍट ओरिजिन x इक्वल टू 0, y इक्वल टू 0 आणि दुसरी कंडिशन ऍट x इक्वल टू L डिवाइड बाय dx इक्वल टू 0. हे सिम्पली सपोर्टेड. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे पहिल्या टॉपिकचं बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी यात तुम्हाला आणखी काय टाईपचं पडू शकतं तर ठीक आहे. बस फर्स्ट टॉपिक मध्ये एवढं तुम्हाला विचारू शकतो. ठीक आहे. आता कुठला युनिट पाहिजे तुम्हाला? 4th युनिट पाहिजे. ठीक आहे. चला, 4th युनिट कुठला आहे? MDM, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड ना. MDM पाहिजे. चला, अजून कोणाला काय पाहिजे असेल तर कमेंट करा. येस, MDM आहे, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. ठीक आहे. चला, MDM ची सगळी थिअरी करायची. MDM ची सगळी थिअरी करायची. फार थिअरी कमी आहे आणि सगळी थिअरी विचारतात पेपरमध्ये. जसं की हे कॅरी ओव्हर फॅक्टर म्हणजे काय. आता थिअरी काय मी एक्सप्लेन करत बसत नाही तुम्हाला. कॅरी ओव्हर फॅक्टर्स म्हणजे काय हे तुम्हाला विचारलेलं आहे. कॅरी ओव्हर मोमेंट म्हणजे काय, स्टिफनेस फॅक्टर म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय, हे काय केसेस हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय. हा, आणि हे बघा, हे आपल्याला माहिती आहे की फर्दर एंड, फार एंड जर सिम्पली सपोर्टेड एंड असेल तो सगळे टॉपिक घेणार आहे. मी. आता तुम्ही फर्स्ट टॉपिकचं झालेलं आहे माझं पूर्ण, तसं आता मी या चौथा टॉपिक घेतो. चौथा टॉपिक संपवतो. नेक्स्ट लेक्चरला पाहिजे तर सगळ्या टॉपिकचं मी ऍट अ ग्लान्स रिव्हिजन घेणार आहे. सगळ्या टॉपिकचं घेणार आहे. ओके. ठीक आहे. बघा, इथं काय आहे बघा,
फर्दर एंड जर तुमचा सिंपल सपोर्टेड असेल तर 3EI/L स्टिफनेस फॅक्टरची व्हॅल्यू. फर्दर एंड फ्री एंड 3EI/L. जर फर्दर एंड फिक्स्ड असेल, फर्दर एंड जर तुमचा फिक्स्ड एंड असेल तर आपण काय घेणार आहे 4EI/L. लक्षात येत आहे. फर्दर एंड जे आहे तो जर फिक्स्ड एंड असेल तर तो काय आपण स्टिफनेस फॅक्टर घेणार 4EI/L आणि फर्दर एंड सिंपल सपोर्टेड असेल तर 3EI/L. महत्वाची गोष्ट, फर्दर एंड कंटिन्युअस असेल, कंटिन्युअस म्हणजे त्या सपोर्टच्या पुढे एक सपोर्ट आहे, तर इथं आपण घेतो 4EI/L. फर्दर एंड सिंपल सपोर्टेड असेल तर 3EI/L. आलं लक्षात. तर हे KBA बघितलं, ए सिंपल सपोर्टेड आहे 3EI/L. सी बघितलं तर हा कसा आहे कंटिन्युअस आहे, कारण सीच्या पुढे एक सपोर्ट आहे, त्यामुळे हे येणार 4EI/L. कंटिन्युअस आणि फिक्स असेल तर 4EI/L. सिंपल सपोर्टेड असेल तर 3EI/L. हे महत्वाचं आहे. थेरी याच्यातली सगळी करायची, यात काय विषय नाही. सगळ्यात महत्वाचं टाइप्स ऑफ पोर्टल फ्रेम, याच्यावर क्वेश्चन पडतात थेरीला. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स थेरीला विचारलेले आहेत. ठीक आहे. हे जे आहे टाइप्स ऑफ पोर्टल फ्रेम जे आहे याच्यावर सिमेट्रिकल पोर्टल फ्रेम म्हणजे काय आणि अनसिमेट्रिकल पोर्टल फ्रेम म्हणजे काय आणि त्याची डायग्राम काढ. काही भाग तर ट्रसची डायग्राम काढतात. ट्रस वेगळं, फ्रेम वेगळं. ट्रस वेगळं, फ्रेम वेगळं. फ्रेम हे याच्यात 5व्या टॉपिक मध्ये, ट्रस 6व्या टॉपिक मध्ये. बघा, हे सिमेट्रिकल पोर्टल फ्रेम म्हणजे दोन्हीकडे कंडिशन सेम असणार. लोडिंग पण तुम्ही काय अप्लाय करणार, सिमेट्रिकली लोडेड अप्लाय, सिमेट्रिकली लोडेड फ्रेम असेल. ही डायग्राम काढायची, त्याच्याबद्दल लिहायचं. हे स्वे होत नाही. सिमेट्रिकल हे जे फ्रेम आहे ते स्वे होत नाहीत. नॉन स्वे आहे ते फिक्स राहतात. स्वे म्हणजे असे इकडे तिकडे असं झुलणे. ठीक आहे. आणि हे अनसिमेट्रिकल पोर्टल फ्रेम, कंडिशन्स आयडियल नसतात. जो लोड आपण अप्लाय करतो तो बरोबर सिमेट्रिकल नसतो, सेंटरला ऍक्ट होत नसतो, तो इसेंट्रिक लोड असतो. ठीक आहे. मग त्यामुळं ही फ्रेम काय होते, स्वे होते. अशा पद्धतीनं स्वे होते फ्रेम. आलं लक्षात. सो हे पडतं पेपरला. हे काय स्टेप्स मी तुमच्यासाठी लिहून दिले होते. स्टेप्स कधी विचारत नाही पेपरला, कधी कधी ते पण विचारलेलं आहे थेरीला. थेरीला विचारलेलं आहे स्टेप्स 6 मार्क किंवा 4 मार्कला. सो हे स्टेप्स तुम्ही काय प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर त्याच्यानुसार तुम्ही स्टेप्स लिहू शकता, काही विषय नाही. ठीक आहे. पण हे बऱ्याच जणांचं इथं गोंधळ होतो, पोर्टल फ्रेम विचारतात, स्वे नॉन स्वे, आणि त्यात तुम्ही ट्रस्टचे डायग्राम काढून देता. सो ते चुकतं, तसं करू नका. ठीक आहे. चलो. सो ही एवढी थेरी आहे 5व्या टॉपिक मध्ये. हे तुम्हाला सगळं करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आणि आता न्यूमरिकल्स, याच्यामध्ये न्यूमरिकल्स कशा पद्धतीचे पडतात ते सांगतो. वेट. याच्यामध्ये आता सी हा कंटिन्युअस बीम आहे. ठीक आहे. 2 पेक्षा जास्त सपोर्ट आणि तुम्हाला सपोर्ट मोमेंट्स काढायचे. सपोर्ट मोमेंट्स म्हणजे आता इथं बघायचं, तर इथं तुम्हाला टेबल करावा लागतो. टेबल फार महत्वाचा आहे. टेबल महत्वाचा आहे. बघा, पहिला आपण इथं काय करतो, प्रत्येक स्पॅन फिक्स्ड बीम आहे. याच्यासाठी तुम्हाला जो तिसरा टॉपिक आहे, सॉरी फिक्स्ड बीम जो आहे दुसरा सेकंड टॉपिक, त्याच्यात मी तुम्हाला एक लिस्ट करून दिली. फिक्स्ड बीम सेकंड टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी फॉर्म्युल्याची लिस्ट दिली होती. ते फॉर्म्युले पाठ पाहिजे. ठीक आहे. आपण एमडीएम मध्ये काय करतो, प्रत्येक स्पॅन फिक्स्ड बीम आहे असं ऍज्युम करतो आणि सपोर्ट मोमेंट्स, फिक्स्ड एंड मोमेंट्स आपण काढून घेतो. FEM फिक्स्ड एंड मोमेंट्स. मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये आपण प्रत्येक स्पॅन फिक्स्ड आहे असं ऍज्युम करतो आणि फिक्स्ड एंड मोमेंट्स आपण काढून घेतो. हार्डी क्रॉस साइन कन्व्हेन्शन आपण इथं वापरतो. अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस, क्लॉकवाईज असेल तर प्लस. MAB. आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे.
UDL असेल तर WL²/12 बरोबर. सेंट्रल पॉइंट लोड असेल तर WL/8 हे सगळं त्या चार्ट मध्ये लिहून दिलेलं आहे फिक्स बीमच्या टॉपिक मध्ये. त्याचं पण रिव्हिजन घेऊ आपण. सो मायनस हे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस, हे क्लॉकवाईज आहे म्हणून प्लस, आणि UDL असेल तर सेमच व्हॅल्यू येतात, फक्त एक मायनस प्लस मायनस प्लस. त्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये आपण स्टिफनेस फॅक्टर काढून घेतो. KBA जॉईंटला काढतो आपण. आता इथं जॉईंट एकच आहे बी, दोन स्पॅन आहेत म्हणजे एक जॉईंट असणार, दोन स्पॅन एकत्र येतात म्हणजे एकच जॉईंट असणार बी. ठीक आहे, बी जॉईंट असणार. मग आता बी ए एक असा आहे सिंपल सपोर्टेड आहे 3EI/L1 येणार. त्यानंतर KBC सी कसा आहे सिंपल सपोर्टेड आहे 3EI/L2 येणार म्हणजे 5 येणार. बघा इथं 3EI/L1 3EI/L2. KBA काढलं, मग त्या जॉईंटला जेवढे स्टिफनेस फॅक्टर त्यांची समेशन केली KBA प्लस KBC. समेशन KB तुम्हाला मिळालं. झालं, हे आपण काढून घेतलेलं. आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर तुम्हाला काढायचं आहे फॉर BA. ज्याचा तुम्हाला ज्या स्पॅनचा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढायचा आहे त्याचा स्टिफनेस फॅक्टर वर घ्यायचा, समेशन त्या जॉईंटचं स्टिफनेस फॅक्टर. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर BA काढायचा आहे, स्टिफनेस फॅक्टर फॉर BA अपॉन समेशन ऑफ स्टिफनेस फॅक्टर ऍट पॉइंट B, जॉइंट B. EI कॅन्सल होतं, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर तुम्हाला 0.45 मिळालं. तसं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर BC त्याचा स्टिफनेस फॅक्टर वर समेशन KB 0.55. हे बरोबर आहे का, हे कसं ओळखणार? दोघांची ऍडिशन किती व्हायला पाहिजे? 1 व्हायला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन फॅक्टरची त्या जॉईंटला दोघांची ऍडिशन काय व्हायला पाहिजे? 1 व्हायला पाहिजे. ती 1 होते इथं. आलं, हे डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचं. मग सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो टेबलचा. इथपर्यंत कळालं का तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि स्टिफनेस फॅक्टर? त्यात काय डाऊट असेल तर विचारा. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि स्टिफनेस फॅक्टर मध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 जिथं तुम्ही चुकणार आहे ते मी सांगतोय. तुम्ही जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका. मागच्या सिनियर्सनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्येच मार्क घालवलेले आहेत. सो जे मी सांगतो तेवढं व्यवस्थित ऐकून घ्या. मागच्या वेळी सिनियरने जिथे जिथं चुका केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय. जसं की स्लोप डिफ्लेक्शन मध्ये तुम्ही युनिट कन्व्हर्जन मध्ये गोंधळ घालता, ते C1 C2 काढत असताना प्लस मायनस मध्ये गोंधळ घालता, बाउंड्री कंडिशन वापरताना गोंधळ घालता, युनिट कन्व्हर्जन करताना गोंधळ घालता. तर या गोष्टींवर तुम्ही थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. मग आता टेबल आला. टेबल मध्ये आपण FEM घेतले. आता आपण काय करतो, जे सिंपल सपोर्टेड आहेत त्यांना रिलीज करतो, कारण तिथं सपोर्ट मुवमेंट येणार नाही ना, तिथं काय येणार? 0 येणार. ठीक आहे, तिथं 0 येणार. सो जे सिंपल सपोर्टेड आहेत इथं बघा, रिलीज A आणि C सिंपल सपोर्टेड आहेत, त्यांना आपण रिलीज करून टाकलं. रिलीज केलं म्हणजे हे एक्स्ट्रा घेतलं की लगेच हाफ याचा इकडे आला, हे एक्स्ट्रा घेतलं लगेच हाफ याचा इकडे आला. आता ह्या दोघांची ऍडिशन अल्जेब्राइक समेशन करायची. 45 मायनस 26.04 नाही, इथं नाही, हे केलं. मग आता आपण टोटल इनिशियल मुवमेंट काढून घेतले. हे 0 आलं, ह्या दोघांची ऍडिशन एवढी आली, ह्या दोघांची ऍडिशन, जे काय ऍडिशन म्हणजे अल्जेब्राइक समेशन प्लस मायनस विथ साइन. हे मायनस मायनस एवढं आलं, हे 0 आलं. हे एकदा 0 झाले की यांना परत डिस्टर्ब करायचं नाही. आता इथं एरर किती आहे बघायचं. 135 मायनस 78.12 एरर आला, प्लस जे काय व्हॅल्यू असेल ती. करेक्शन असणार मायनस. एरर प्लस 56.88, करेक्शन मायनस 56.88. मायनस 56.88 इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 0.45 केलं की तुम्हाला हे मिळतं. करेक्शन इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हे केलं की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. आलं लक्षात? झालं, हे आन्सर आलं. तर याचा हाफ इकडं आपण घेऊ शकत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, एकदा रिलीज केलं की त्याला परत डिस्टर्ब करायचं नाही. मग याचा हाफ इकडे घ्यायचा प्रश्न नाही, याचा हाफ इकडे घ्यायचा प्रश्न नाही, म्हणजे याच्या पुढे तुम्ही टेबलला काहीच करू शकत नाही. चेकमेट झालं, टेबल इथं संपतो. ठीक आहे, मग आता इनिशियल मोमेंट्स पासून खाली ऍडिशन करायचं. इनिशियल मोमेंट्स पासून जर लिहिलेत ना आपण
इनिशियल मोमेंट्स पासून खाली या दोघांचे ऍडिशन एवढं आलं, या दोघांचे ऍडिशन म्हणजे अल्जेब्राइक समेशन लक्षात ठेवा, मायनस मायनस एवढं आलं. ही जेवढी व्हॅल्यू आहे प्लस तेवढीच ही एवढी इकडं मायनस व्हॅल्यू येते. ठीक आहे, प्लस मायनस. प्लस म्हणजे काय, हार्डी क्रॉस साइन कन्व्हेन्शन. प्लस म्हणजे क्लॉकवाईज, मायनस म्हणजे अँटी क्लॉकवाईज. एम ए ची व्हॅल्यू 0, एम ए बी म्हणजेच एम ए, एम सी बी म्हणजेच एम सी, आणि हे एम बी ए आणि बी सी मिळून एम बी होतो लक्षात ठेवा. मग हे काय, एक प्लस एक मायनस, एम बी 109.404 आलं लक्षात. मग ते इथं डायग्राम मध्ये आपण दाखवलेलं, हे डायग्राम मध्ये आपण दाखवलेलं होतं. जस्ट वेट, एक मिनिट थांबा. हे बघा इथं दिसतंय का, एम ए तर 0 आला, एम सी तर 0 आला, एम बी ए क्लॉकवाईज दाखवले, एम बी सी अँटी क्लॉकवाईज दाखवले. इथे व्हॅल्यू लिहिली 109.404. इथं बघा हे क्लॉकवाईज, हे अँटी क्लॉकवाईज. आता सपोर्ट रिएक्शन काढायचं. कॅल्क्युलेशन ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट ए बी. आता फ्री बेंडिंग मोमेंट काढत असताना बीम सिम्पली सपोर्टेड असं अजून करायचं. ए बी सिंपल सपोर्टेड घेतला, सेपरेट घ्यायचा. डी ला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट असणार WL²/8 फॉर्म्युला वापरला, फॉर्म्युले पाठ पाहिजे. बीसी ला सेम WL²/8 UDL असेल तर. ठीक आहे, पुढं त्यानंतर हे काढलं, हे पॉझिटिव्ह असं. फ्री बेंडिंग मोमेंट म्यू डायग्राम इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्यू डॅश डायग्राम इज ऑलवेज निगेटिव्ह. हे झालं. सपोर्ट रिएक्शन काढत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे, पहिला ए बी घ्या, पहिला स्पॅन काय घ्या, ए बी. ज्यावेळेस तुम्ही ए बी घेता तेव्हा हा मोमेंट घ्यायचा जो काय आलेला तुमचा. बी ला मोमेंट घ्यायचं, मोमेंट. मोमेंट म्हटलं की क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. त्याच्यावरून तुम्हाला कोण मिळतं, आर ए मिळतो. त्यानंतर घ्यायचं कोण, बीसी. बीसी घेतला की हा अँटी क्लॉकवाईज वाला येणार. ठीक आहे, ती व्हॅल्यू फक्त इथे लिहायची जी काय आले 109 तुमची आली ती. आणि परत बी ला मोमेंट घ्यायचं, समेशन ऑफ मोमेंट. परत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करून तुम्हाला इथं मिळतं आरसी. आरसी ची व्हॅल्यू मिळते. आणि मग सगळा पूर्ण बीम घ्यायचा. पूर्ण बीम घेतला की समेशन एफ वाय करायचं. पूर्ण बीम घेतला की समेशन एफ वाय करायचं. समेशन एफ वाय केलं की तुम्हाला पण मिळतं आरबी मिळतो. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. ओके, बोला तुम्हाला काय डाऊट आहे, तुम्हाला डाऊट काय ते विचारा. हा, आणि डायग्राम काढायची महत्वाचं. ही म्यू डायग्राम आली आणि ही जी रेड कलरची ती म्यू डॅश डायग्राम. ही निगेटिव्हच असते पण ती आपण ओव्हरलॅप करतो. हे मी सगळं सांगितलंय तुम्हाला. ज्यावेळेस आपण लेक्चर घेत होतो ते कसं ओव्हरलॅप करतात, काय करतात, सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सो हे मायनस प्लस मायनस कॉमन हॅच केलेलं आहे आपण. हे 135 हे जे काय आलंय ते सगळं आपण लिहिलेलं आहे. ही तुमची नेट बीएमडी, याला मार्क आहे. नेट बीएमडी ला मार्क आहे, नेट बीएमडी ड्रॉ करणं गरजेचं. ठीक आहे, सेम तसं इथं प्रॉब्लेम आहे. सेम प्रत्येक स्पॅन फिक्स बीम आहे असं ऍज्युम करून तुम्ही पहिला FEM काढून घ्यायचे, फिक्स्ड एंड मोमेंट. फॉर्म्युले तुम्हाला त्यानुसार पाठ पाहिजेत. हार्डी क्रॉस साइन कन्व्हेन्शन आपण इथं वापरतो. अँटी क्लॉकवाईज मायनस, FEM काढत असताना FEM फिक्स्ड एंड मोमेंट काढत असताना अँटी क्लॉकवाईज मायनस, क्लॉकवाईज प्लस. ठीक आहे, सो हे फॉर्म्युले तुम्हाला नेहमीप्रमाणे पाठ पाहिजे. त्यानंतर पुढे हे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, स्टिफनेस फॅक्टर. आता बघा KBA हे कसं आहे, सिंपल सपोर्ट 3EI/L1 येणार. KBC, सी कसा आहे, कंटिन्युअस सपोर्ट आहे. तर इथं काय येणार, KBC ला 4EI/L2 येणार. 4EI/L2 समजतंय, 4EI/L2 येणार. ओके, हे झालं. समेशन KB काढून घेतलं. CB बी कसा आहे, कंटिन्युअस सपोर्ट आहे कारण बीच्या इकडे पण एक सपोर्ट आहे. सो CB ला येणार परत 4EI/L2.
KCD डी हा सिंपल सपोर्ट आहे कारण त्याच्या पुढे काही सपोर्ट नाहीये, तर तो 3EI/L3 येणार. 3EI/L3 सगळं काढून घेतलं, समेशन KC काढून घेतलं, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जॉईंटला सेपरेट ह्या दोघांचे ऍडिशन 1 यायला पाहिजे, ह्या दोघांचे ऍडिशन जॉईंटला 1 यायला पाहिजे. झालं, हे झालं. पुढं टेबल. आता बघा टेबल लक्षात घ्या. पहिला FEM आपण लिहून घेतले सगळे. आता तुम्ही रिलीज कोणाला करणार, जे सिंपल सपोर्ट आहेत त्यांना रिलीज करायचं, कारण सिंपल सपोर्टला पेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असते, 0 असते. सपोर्ट मोमेंट 0 असतात. ठीक आहे. मग आता इथं सिंपल सपोर्ट कोण आहेत, ए आणि डी. सो रिलीज ए आणि डी. ए आणि डी ला पण रिलीज केलं. रिलीज ए. डी तर का रिलीज केलं नाही, डी ऑलरेडी 0 आहे, कारण डी वर त्या प्रॉब्लेम मध्ये लोड नव्हता, म्हणून आपण सध्या इथं ए ला रिलीज केलं. -9 +9 घेतलं, एक्स्ट्रा आलं म्हणजे इथे घेतलं त्याचा हाफ. मग ऍडिशन केली, हे 0 झालं, ह्याचं एवढं आलं, हे इथं ऍज इट इज पुढं. आता यांचा एरर काढला आपण. यांचा एरर जो काय एरर आहे 13 -16 हे आलेला आहे एरर तुमचा -2.5. करेक्शन +2.5 +2.5 × 0.5 केलं, इथं आलं. परत +2.5 × 0.5 डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ते इथं आलं. मग इथं काय आता एरर +16 चा एरर आहे, करेक्शन -16 -16 × डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 0.4 न मल्टिप्लाय केलं, हे आलं. -16 करेक्शनला डिस्ट्रीब्युशन फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं, हे आलं. -16 × 0.6 परत -9.6. चला हा एक टेबल सांगणार मी, बाकी झालं. मग आता याचा हाफ इकडं, याचा हाफ इकडं. याचा हाफ इकडे घ्यायचा संबंध नाही, याला 0 केलाय, याला 0 केलेला आहे. हे याचा हाफ इकडे आला. आता इथे आला -3.2, करेक्शन आलं +3.2. असं तुम्हाला कमीत कमी 4 डिस्ट्रीब्युशन करावे लागतील. 4 डिस्ट्रीब्युशन. टेबलचा पॅटर्न लक्षात घ्या, जसा बीमचा पॅटर्न चेंज होतो तसा टेबलचा पॅटर्न चेंज होतो, त्यात काही बदल होत नाही. ठीक आहे. मग हे असं किती वेळा डिस्ट्रीब्युशन करायचं, 4 वेळा. त्यानंतर मग इनिशियल मोमेंट्स पासून खाली सगळ्यांची ऍडिशन करायची. इनिशियल मोमेंट्स पासून खाली सगळ्यांची ऍडिशन केली, प्लस क्लॉकवाईज मायनस अँटी क्लॉकवाईज, अशा पद्धतीने आपण हे सगळे सपोर्ट मोमेंट्स काढून घेतले. ठीक आहे. चला, तुम्हाला काय याचा डाऊट आहे सांगा. मग परत फ्री बेंडिंग मोमेंट काढून घ्यायचे. प्रत्येक बीम आता फ्री बेंडिंग मोमेंट करत असताना प्रत्येक बीम काय करायचं, सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं अज्युम करायचं. सो इथं WL2/8 वापरला फॉर्म्युला. परत रिएक्शन काढत असताना आता इथे MBA येणार, MBC, MCD, MCB, MCD असे हे मोमेंट्स तुमचे मार्क करायचे बीमवर. कसे करायचे ते लेक्चरला मी सगळं सांगितलेलं आहे डिटेल, तुम्ही ऍपवर हे लेक्चर बघू शकता. ठीक आहे. मग रिएक्शन काढत असताना AB बीम घ्यायचा सेपरेट, तेव्हा हा मोमेंट घ्यायचा MBA. बी ला मोमेंट घ्यायचं, तुम्हाला मिळणार आहे RA. त्यानंतर CD घ्यायचं, CD घेताना MC येणार, C ला मोमेंट घ्यायचं, तुम्हाला मिळणार RD. त्यानंतर BCD घ्यायचं, BCD, त्यावेळेस हे MC येणार नाही, इथं फक्त हा मोमेंट येणार MBC. बी ला मोमेंट घ्यायचं, तुम्हाला मिळेल RC. सगळा बीम घेऊन समेशन FY करायचं, तुम्हाला मिळेल RB. ठीक आहे. हे असं आपण सोडवलेलं आहे. असा प्रकार आपण कंटिन्युअस बीम मध्ये केला होता, म्हणून तुम्हाला ते होमवर्कला दिलं होतं. ठीक आहे. हे असं. आता हा इसेंट्रिक लोड आहे. इसेंट्रिक लोड आहे म्हटल्यावर याचे फॉर्म्युले वेगळे आहेत. इसेंट्रिक लोडचे फॉर्म्युले वेगळे आहेत फिक्स्ड एंड मोमेंटचे, बरोबर. WAB²/L² असे प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युले. WMAB काढत असताना WAB²/L², WA²B/L² असे त्याचे फॉर्म्युले आहेत. आता कॅन्टिलीवर जर असेल, कंटिन्युअस बीम आहे, एक एंड फिक्स आहे, एक एंड फ्री आहे, बाकी सगळं सेमच. MAB, MBA वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे.
डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढून घेतलं. टेबलमध्ये फरक होतो. टेबलमध्ये काय फरक होतो? इथं बघा, कोण सिंपल सपोर्ट आहे? सी, त्याला रिलीज करायला पाहिजे आपल्याला. सी ला रिलीज करायला पाहिजे. ए ला रिलीज करून चालणार नाही, फक्त सी ला रिलीज करायला पाहिजे. टेबलमध्ये बघा, हे बघा काय केलं आपण? रिलीज सी. +40 -40 घेतलं, याचा हाफ इकडे घेतला, सगळ्यांचे ऍडिशन करून इनिशियल मोमेंट्स काढले. हे -90. तर या दोघांचा एरर इथे आला +30. करेक्शन येणार -30. -30 इंटू 0.47 डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे. हे आलं -14.1. -30 इंटू 0.53 हे आन्सर आलं. तर याचा हाफ इकडे घेतलाय का? नाही घेतला. याला रिलीज केलं की परत डिस्टर्ब करायचं नाही, पण याचा हाफ इकडे घेतलेला आहे, कारण हा फिक्स्ड एंड आहे. फिक्स्ड एंड कडे हाफ ट्रान्सफर होणार, सिम्पली सपोर्टेड एंड कडे हाफ ट्रान्सफर होणार नाही, कारण त्याला आपण एकदा रिलीज केलं की परत डिस्टर्ब करायचं नाही. त्यामुळं याचा हाफ इकडं घेतलेला नाही, याचा हाफ मात्र इकडे घेतला, झालं चेकमेट. याच्या पुढे तुम्ही काय करू शकत नाही. इनिशियल मुवमेंट्स पासून खाली ऍडिशन, हे तुमचे फायनल मुवमेंट्स. परत रिएक्शन काढायची प्रोसेस तीच. ठीक आहे. फ्री बेंडिंग मोमेंट काढायचं आणि लास्टला नेट बीएमडी ड्रॉ करायची. फ्री बीएमडी आणि हे जे आहे ही म्यू डायग्राम आणि म्यू डॅश डायग्राम ओव्हरलॅप करायची, नेट बीएमडी काढायची. ठीक आहे, नेट बीएमडी काढायची. चला, आता तुम्हाला यातलं कुठलं पाहिजे ते सांगा. कुठला क्वेश्चन पाहिजे? तुमच्याकडे सगळं पीडीएफ आहे, तुम्ही मला सांगा. यातलं तुम्हाला कोणतं काय पाहिजे तेवढं सांगा. बोला, यातलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. सगळे व्हरायटी कव्हर केलेले आहेत आपण. बोला. टेबल प्रॅक्टिस करायला पाहिजे. एरर करेक्शन प्लस मायनस मध्ये गोंधळ घालू नका. तुम्ही गोंधळ घालणार तर टेबल मध्ये चालणार आहे. यामध्ये तुम्हाला आता यात कोणता क्वेश्चन पाहिजे सांगा. हा, हे ओव्हर हँगिंगचं एक आहे. ओव्हर हँगिंगला तुम्हाला एमसी डायरेक्ट मिळतो. जो काय एमसी आहे तो डायरेक्ट तुम्हाला मिळतो. क्वेश्चन नंबर 6 चा टेबल. क्वेश्चन नंबर 6 चा टेबल. ठीक आहे, टेबल सांगतो, बाकीच्या गोष्टी तुमच्या तुम्ही बघा. एफईएम काढून घेतलेत सगळे. आता बीम कसं आहे बघायला पाहिजे. हा फिक्स आहे, हा सिंपल सपोर्ट आहे. तर डी ला तुम्हाला रिलीज करणं गरजेचं आहे. डी ला जो सिंपल सपोर्ट त्याला रिलीज करायला पाहिजे, डी ला रिलीज केला असणार आहे आपण. रिलीज डी. मग इथं +7.5 आहे, मायनस एक्स्ट्रा घेतलं की लगेच हाफ इकडा आला. मग सगळ्यांची ऍडिशन, इथं ह्या दोघांची ऍडिशन, इथं 0, हे ऍज इट इज ऍज इट इज ऍज इट इज ऍज इट इज. ठीक आहे. आता काय केलं बघा, हे तर बॅलन्सच आहे. इथे एरर आहे का मला सांगा. बी ला काही नाही. 13.33 -13.33. इथं काही योगायोगाने सध्या एरर नाहीये, तुम्ही सुटला. इथे एरर आहे. त्या दोघांचे अल्जेब्राइक समेशन करायचे विथ साइन. 13.33 -11.25 एरर आला 2.08. करेक्शन -2.08. -2.08 इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. -2.08 इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हे आन्सर आलं. तर याचा हाफ इकडे घेणार का? नाही. मी तुम्हाला मगापासून तेच सांगतोय, एकदा रिलीज केलं की परत त्याला डिस्टर्ब करायचं नाही. ठीक आहे. मग याचा हाफ इकडे आला, मग हा एरर झाला तुमचा. आता इथं आधी एरर काय नव्हता, याचा हाफ इकडे आल्यावर एरर आला. -0.52 इज द एरर. करेक्शन +0.52. +0.52 इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हे आन्सर आलं. +0.52 इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हे आन्सर आलं. याचा हाफ इकडे घ्यायचा का? घ्यायचा, कारण ए हा फिक्स एंड आहे. ए हा काय आहे? फिक्स एंड आहे, त्यामुळे याचा हाफ इकडे येणार. याचा हाफ इकडं घ्यायला पाहिजे. मग इथे एरर आला. परत सेम प्रोसेस,
याचा हाफ इकडे इथे एरर आला. असं किती वेळा करायचं सर? 4 डिस्ट्रीब्युशन पर्यंत करायचं. 4 डिस्ट्रीब्युशन पर्यंत करायचं आणि मग टेबल संपवायचं. असंच कंटिन्यू करत राहायचं नाही. 4 डिस्ट्रीब्युशन तरी तुम्हाला कमीत कमी करणं गरजेचं आहे. 4 डिस्ट्रीब्युशन केले आणि मग इनिशियल मोमेंट्स पासून खाली ऍडिशन केले. बोला आता काय डाऊट आहे? क्वेश्चन नंबर 6 झाला का क्लिअर? सांगा. क्लिअर आहे? बोला. जिथं तुम्ही रिलीज करता तिथे त्याला परत कॅरी ओव्हर फॅक्टर, कॅरी ओव्हर मोमेंट घ्यायचा नाही, त्याला डिस्टर्ब करायचं नाही. फिक्स असेल तर तिकडे घ्यायला लागतं. ओके, बोला. क्लिअर आहे? काय नाही समजलं सांगा टेबल मधलं. हा, चौथं डिस्ट्रीब्युशन करायचं ना, करायचं. हो हो, फोर्थ डिस्ट्रीब्युशन करून थांबायचं. केलंय ना आपण इथे. ह्याच्या इकडे घेतलेलं आहे, हे चौथं डिस्ट्रीब्युशन केलंय ना. हे फर्स्ट डिस्ट्रीब्युशन केलं, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, आणि याचा कॅरी ओव्हर इथे घेतला आणि आपण थांबलो. 4 डिस्ट्रीब्युशन करायचे, चौथं डिस्ट्रीब्युशन करायचं आणि कॅरी ओव्हर जात असेल तर घ्यायचं. हे पहिलं डिस्ट्रीब्युशन, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, आणि याचा हाफ इकडे जातोय. याचा हाफ इकडे आपण घेतला. आता याचा हाफ इकडे घेतला तर परत तुम्हाला अनेक डिस्ट्रीब्युशन करायला लागेल, म्हणून याचा हाफ इकडे घेतलेला नाहीये. 4 डिस्ट्रीब्युशन झाले बस. हे तुमचं फायनल आन्सर. बोला. मोठ्या प्रॉब्लेमना 4 डिस्ट्रीब्युशन करायला लागणार, पर्याय नाही त्याला. डन? सांगा. 3 स्पॅनचा प्रॉब्लेम असेल तर हे काय, हा प्रॉब्लेम किती स्पॅनचा आहे? 3 स्पॅनचा आहे. 1 2 3, 3 स्पॅनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन 4 करावे लागतात. म्हणजे मोठे जे बीम असतात, आता पहिला जो प्रॉब्लेम आपण बघितला 2 स्पॅनचा, तो लगेच संपतो. त्यामुळं हे जे 3 स्पॅनचे जे प्रॉब्लेम असतात तिथे तुम्हाला 4 डिस्ट्रीब्युशन करावे लागतात. तसं बघायला गेलं तर तुमचं तिसऱ्या डिस्ट्रीब्युशनला पण आन्सर येत आहे, बट दॅट इज नॉट करेक्ट ऍक्युरेट आन्सर. ते करेक्ट आन्सर नाही. तुम्हाला 4 डिस्ट्रीब्युशन मिनिमम करायला पाहिजे. ओके, कळालं का? बीम मोठा आहे ना हा, 3 स्पॅन आहे. 1 2 3 स्पॅन आहे. तुम्हाला 4 डिस्ट्रीब्युशन करायला लागणार. याचा टेबल बघा, छोटा आहे, एका डिस्ट्रीब्युशन मध्येच संपला. समजतंय का? हा टेबल बघा, एका डिस्ट्रीब्युशन मध्येच संपला, कारण ऑलरेडी तुम्हाला इथं एमसी ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते. सीडी हा ओव्हर हँगिंग आहे ना, हा टाईप आपण घेतलाय. कंटिन्युअस बीम इन वन एंड सिंपली सपोर्टेड अँड अदर एंड स्पॅन ओव्हर हँगिंग. ठीक आहे, हा ओव्हर हँगिंग आहे सीडी. तर इथं तुम्ही सेक्शन घेतला तर -4 × 2 -8 डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळते. कशाची व्हॅल्यू? एमसीडी ची -8 डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळते. ठीक आहे, मग हे परत डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, स्टिफनेस फॅक्टर तुम्ही काढले बघा, ए बी हे सगळं काढलं. आता अशा वेळेस आपण काय करतो, ए हा सिंपल सपोर्टेड आहे बघा. ए हा कसा इथं सिंपल सपोर्टेड आहे, याला रिलीज करायला लागेल. ठीक आहे, आणि बी ला बॅलन्स करावं लागेल. ए ला रिलीज करावं लागेल आणि बी नाही, सॉरी, सी ला बॅलन्स करावा लागेल. ठीक आहे, ए ला रिलीज करायचं म्हणजे इथं -6 आहे, +6 घेतलं, लगेच याचा हाफ इकडे आला, त्या दोघांमध्ये एरर काढला. ठीक आहे, या दोघांचा एरर एवढा आला. करेक्शन प्लस इंटू 1 हे आलं, करेक्शन इंटू 0 हे 0 आलं. हा, हे काय आहे? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. एक लक्षात ठेवा, ओव्हर हँगिंग स्पॅनचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कायम 0 असतो. ओव्हर हँगिंग स्पॅनचा, सीडी ओव्हर हँगिंग आहे, त्याचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कायम 0, आणि त्याच्या अलीकडच्या स्पॅनचा जो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असतो तो 1 असतो कायम. ठीक आहे,
मग इथं आलं आता 0.97, याचा हाफ इकडे घेतला, याचा हाफ इकडे घेतला, ऍडिशन केली, इनिशियल मोमेंट्स आले. आता हे तर बॅलन्स झालं, इथे एरर नाही, इथं फक्त एरर आहे. इथे एरर काय आला, जे काय येईल ते मायनस करेक्शन प्लस इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ही व्हॅल्यू आली, प्लस इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ही व्हॅल्यू आली. तर याचा हाफ इकडे घेणार का, नाही घेणार, कारण याला रिलीज केलंय आपण. याचा हाफ इकडे घेणार का, नाही घेणार, हे बॅलन्स झाले. एकदा रिलीज झालं, बॅलन्स झालं की त्याला डिस्टर्ब करायचं नाही. हे झिरो झालंय, याचा हाफ इकडे घेऊ शकत नाही, याचा हाफ इकडे घेऊ शकत नाही, चेक मेट, काही करू शकत नाही तुम्ही. इथं 4 डिस्ट्रीब्युशन करतो जरी म्हटला तरी करू शकत नाही तुम्ही. ठीक आहे, सो झालं इनिशियल मोमेंट्स पासून खाली ऍडिशन, फायनल मोमेंट्स. मला लक्षात घ्या, समजतंय का? मग ऍज इट इज फ्री बेंडिंग मोमेंट काढायचे, सपोर्ट रिएक्शन काढायचे, हे ऍज इट इज. बघा, कंटिन्युअस बीम विथ वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड स्पॅन ओव्हर हँगिंग. एक एंड फिक्स आहे, अदर एंड ओव्हर हँगिंग आहे. जो ओव्हर हँगिंग आहे त्याचा तुम्हाला सपोर्ट मोमेंट डायरेक्ट मिळतो, MCD -30 × 2 डायरेक्ट मिळते तुम्हाला, आणि MDC तर 0 येतं. बाकी ओव्हर हँगिंग स्पॅनचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 0, त्याच्या अलीकडचा 1. हे सगळं आपण मांडून घेतलं सगळं. आता इथं तुम्ही काय करणार बघा, ए ला रिलीज करणार का, सर मागच्या प्रॉब्लेम मध्ये रिलीज केलं, तिथं काय होतं बा, सिंपल सपोर्टेड, इथं सिंपल सपोर्ट होतं इथं मागच्या प्रॉब्लेम मध्ये. आता इथं फिक्स आहे, याला रिलीज करायचं नाही, फक्त बॅलन्स सी ला बॅलन्स केला ओव्हर हँगिंग मध्ये की प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होत जातो. ठीक आहे, सी ला बॅलन्स करा, बॅलन्स सी 30 - 60, एरर आला -30, -30 × 1, सॉरी करेक्शन +30 × 1 हे +30 × 0 0, त्याचा हाफ इकडं ऍडिशन झालं. पुढं आता इथं हा बॅलन्स झाला, याचा विषय संपला. इथे एरर आहे, एरर करेक्शन इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, केलं डिस्ट्रीब्युशन. याचा हाफ इकडे घेणार, नाही घेणार, बॅलन्स केलाय आपण त्याला. त्याचा हाफ इकडे घेणार, हा फिक्स आहे. मागच्या प्रॉब्लेमला घेतलं नाही, तिथं रिलीज केलेलं का, रिलीज केलं सिंपल सपोर्ट होता, त्याचं इकडे घेतलं हाफ झालं. याच्या पुढे तुम्ही टेबलच करू शकत नाही. इथं 4 डिस्ट्रीब्युशन करतो सर आम्ही, करूच शकत नाही तुम्ही 4 डिस्ट्रीब्युशन. एका डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचा प्रॉब्लेम संपला. ओव्हर हँगिंग बीमचे प्रॉब्लेम सोपे असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रॉब्लेम चूज करत असताना तुम्ही ऑप्शनला ओव्हर हँगिंग असेल तर तो पहिला सोडवा. त्याचा हाफ इकडं, त्याच्या पुढे तुम्ही काहीच करू शकत नाही. इनिशियल मोमेंट्स पासून खाली सगळ्यांची ऍडिशन, हे फायनल मोमेंट झाले तुमचे. ठीक आहे, हे बघा, हे तर सगळ्यात सोपं आलं. 2 एंड फिक्स, 1 2 3 दोन्ही एंड फिक्स आहेत. ठीक आहे, हे तर सगळ्यात सोपं आलं. टेबल सगळ्यात छोटा याचा बघा, इथे एरर आला, त्याचा हाफ इकडे, याचा हाफ इकडे, संपला, टेबलच संपला. पण हे पडत नाही, सोपा आहे फार, तुम्हाला नाही पडणार आहे. इथं थोडी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे, या टाईपचा प्रॉब्लेम पडतो, व्हेरिंग मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा MI वेगळा, याचा MI वेगळा. व्हेरिंग मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये तुम्ही कुठं फसता, स्टिफनेस फॅक्टर आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढताना तुम्ही फसता. स्टिफनेस फॅक्टर आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढत असताना तुम्ही फसता, कारण याचा 2I, याचा I असा व्हेरिंग मोमेंट ऑफ इनर्शिया. बाकी आतापर्यंत जी प्रोसेस आपण वापरली, जे फॉर्म्युले आपण वापरले, सगळे सेम, त्यात काहीही बदल नाही. फक्त इथं केअरफुली कुठं तुम्ही गणता, स्टिफनेस फॅक्टर काढता 3EI/L, पण I1 काय आहे, 2I आहे, त्यामुळे इथं 2I घेतलं. इथं काय आहे, 3EI/L2, I काय, I2 काय आहे, काय विषय नाही. इथं तुम्ही चुकता बघा, ज्यावेळेस व्हेरिंग मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तेव्हा. ठीक आहे, बाकी मग सेम प्रोसिजर आहे, काय वेगळं नाही. फक्त इथं असे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळे दिलेले असतात.
व्हेरिंग मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. बाकी फॉर्म्युले सेम, टेबल सॉल्व्ह करायची पद्धत सेम, बाकी सगळं सेम, काही बदल नाही. फक्त इथं बदल कुठं होतो, स्टिफनेस फॅक्टर आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढताना बदल होतो, बाकी काही बदल नाही. ठीक आहे. आणि काय, प्रॉप कॅन्टिलिव्हर जगातला सगळ्यात छोटा टेबल हा प्रॉप कॅन्टिलिव्हरचा. प्रॉप कॅन्टिलिव्हरला जॉईंटच नाही, त्यामुळे स्टिफनेस फॅक्टर नाही, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर नाही. हा पडला तर तुम्हाला पडू शकतो, करून जावा प्रॉब्लेम घेतलेला आहे आपण. ठीक आहे, सगळ्यात जगातला सगळ्यात छोटा टेबल. सो हे झालं आपलं एमडीएम ची रिव्हिजन. तुम्हाला काय डाऊट आहे ते विचारा. मला जेवढं सांगायचं होतं ते मी सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला काय डाऊट आहे ते विचारा, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे, बाकी आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ जे काय असेल ते. परत उद्या 2 तास होईल. आता आपण पहिला टॉपिक संपवला, एमडीएम संपवला 4. ठीक आहे. दुसरा जो आहे तो फिक्स बीम, कंटिन्युअस बीम आणि ट्रस हे संपवू. ठीक आहे. काय काय महत्वाचं करायचं, एमडीएम ची पूर्ण थेरी करा, एमडीएम ची पूर्ण थेरी करा, त्याच्यावर पडतं. ट्रस्टची थेरी करा, ट्रस्टची थेरी करा, ऍझम्पशन करा, ऍझम्पशन्स ट्रस्ट मध्ये आपण जे घेतले ते ऍझम्पशन्स करा. एमडीएम मध्ये नॉन स्वे, स्वे हे करा. ठीक आहे, ते करा, नॉन स्वे स्वे हे करा, ह्या गोष्टी करा. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका, सर हे सोडवून द्या, असं काय असेल हे सांगा. असं काय असेल तर ते व्हॉट्सअप ग्रुपला टाका, त्याच्यावर आपण चर्चा करू, काय विषय नाही. ठीक आहे. बाकी राहिलेल्या टॉपिक बद्दल आपण उद्या घेऊ. उद्याचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो, ग्रुपवर शेअर करतो. उद्याचं शेड्यूल काय बघून मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. थोडस लवकर घ्यायचा प्रयत्न करेन, थोडं लवकर घ्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, दुपारच्या वेळेस वगैरे. ओके, सकाळी जमणार नाही, पण दुपारच्या वेळेस वगैरे घ्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. चला, तुम्हाला काय आहे का अजून डाऊट विचारा. नसेल तर उद्या राहिलेल्या टॉपिकवर किंवा तुमचे काय पीवाय किंवा असतील ते ग्रुपवर टाका, त्याच्यावर आपण चर्चा करू. ओके, बोला. काय नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता, काय डाऊट नसेल तर सेशन लिव्ह करू शकता. तर क्वेश्चन पेपर जो आहे तो मी ग्रुपवर तुम्हाला पाठवतो, मागचा बॅकचा तो पाठवतो ग्रुपवर. ठीक आहे. चला, एंड करू का सेशन. ठीक आहे, चलो बाय बाय. काय डाऊट असेल तर व्हॉट्सअपला विचारा. ठीक आहे.